गणपतीचं कीर्तिमानू अवतार तुम्हाला पुनरायासन गणजीव वाराव्यास भक्ती भाव धर्म हे गुणाचार नामंदो माझी अवतार तुम्हाला पुनरायासन गणजीव तुकामय गुणचंद्रात्यागे तैसे तुम्ही सगळे संतजन अवतार तुम्हाला गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः नमो विठ्ठला राजा पंडरंगा नमो रुक्मिणी माऊली दानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा माय विठ्ठले भीमरत्नम वरम पुंडलिकाय धातु मुनिद्रे समागते दिष्टम तमानंद कंदम ब्रह्मलिंगम पति पांडुरंग ब्रह्मचैतन्य वृत्ति मनोजो मारुतिवेगम जितेन्द्रियं बुद्धिमतं वरिष्ठमा तत्मजमानुजतं श्रीरामदूतं प्रपत्ति स्मरण होय सगळे विशेषाधिकरण तेचे वंदो श्री श्री गुरुजी नमस्कारुणी आता वंदरंग भूमिका निर्देवती लोका टाळ मतंग सुधीला देवा माझे नमन दंडवदय नमन मान सगळा हरिकथा देवी गोड्या बोला आज्ञानी म्हणून आपल्या बाळा सगळा नाम म्हणी आले बाबा
देवानो अवतार तुम्हा दया करण उदराया जडजीवा प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता अभंग जगत वंदनीय जगद्गुरु वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे या महाराष्ट्रातील एक अधिकारी संपन्न संत तसं खोल पाहायला जाल तर संत म्हटलं की पुढे विशेषत्वानं अधिकारी संपन्न हा शब्द वापरावाच लागत नाही कारण या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये आज तक जेवढे काही संत होऊन गेले ते प्रत्येक संत अधिकारी संपन्नच जसं आम्हाला ज्ञान म्हटलं की ज्ञानोबराय आठवतात ते भक्ती म्हटलं की शिरोमणी नामदेवराय आठवतात शांती म्हटलं की शांती ब्रह्म एकनाथ महाराज आठवतात तसं वैराग्य म्हटलं की आम्हाला जगद्गुरु तुकोबराय आठवतात वैराग्याची मूर्तिमंत पुतळी जगद्गुरु तुकोबराय ते तुम्हाला सामान्य जीवाला उपदेश करतात बाबा ऐका रे तुम्ही आम्ही सगळी माणसं या विश्वामध्ये जन्माला आलो या भूतलावरती जन्माला आलोय ऐका रे बाबा मिळालाय तुम्हाला अनमोलाचा माणसाचा जन्म याच्या आधी कधी मिळाला नव्हता आणि इथून पुढे कधीच मिळणार नाही मग काय करा ज्याच्या सत्तेने तुम्ही आम्ही जन्माला आलोया ज्या भगवंताने तुम्हाला जन्माला घातलं तो जगाचा मालक जगाचा चालक आख्या विश्वाचा ब्रह्मांड नायक पंढरीश पांडुरंग परमात्मा जीवनामध्ये आपलासा करा महाराज का आम्ही देव आपलासा करायचं चाले हे शरीर कुणाच्या सत्ते कोण बोलवी ते हरिविना देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुकू नका का मी देव आपल्यासा करायचा त्याचं आणखी कारण या वृक्षाचे पान हारिजाची सत्ता अरे बाबा झाडाचं पान सुद्धा हलायचं का नाही हे सत्ताच्या भगवंताच्या हातामध्ये तुकोबराय सांगतात जीवनामध्ये तो देव आपल्यासा करा देव आपल्यासा करण्यासाठी तुम्ही संत सांगताय आम्हाला देवापाशी जा महाराज तुम्ही सांगता देवापाशी जा सुद्धा देवाकडे जाणं सोपं सुद्धा नाही म्हणता मग आम्हाला सोपं करून सांगा देवाकडे जाण्यासाठी करावं काय लागल हरिप्राप्ती शोपाय धरावे संताचे ते पाय देव प्राप्त करण्यासाठी आम्हाला अगोदर मामांच्या दरबारामध्ये यावं लागल मामांच्या चरणापाशी यावं लागल मामांचं दास व्हावं लागल मामांचं चाकर व्हावं लागल मामांचं सेवक व्हावं लागल पण संताचं दास झाल्यानंतर होतं काय तर अगोदर संतापाशी गेल्याशिवाय देव प्राप्त होत नाही संत विना प्राप्ती नाही ऐशी वेद देती ग्वाही महाराज संताशिवाय जीवनाचे सार्थकता नाही मग संतांपाशी आल्यानंतर आहे काय ज्ञानोबराय तुकोबराय आदी करून सगळे संत महाराष्ट्राच्या भूमीत झाले त्या संताच्या दारात गेला का नाही बाबा आज का होईना तुम्ही आम्ही सगळे ह्या मामांच्या दारात येऊन बसलो या मामांच्या दरबारात येऊन विराजमान झालो या मग मामांपाशी आल्यावर आहे काय हे तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम उत्तम असा लाभ जर ह्या मामांच्या चरणात असेल मामांच्या दरबारात असेल तर प्रश्न असा या आम्ही काय करायचं उत्तमाचा लाभ आहे मामांच्या दारात पण आम्ही काय करावं एकच करा फक्त त्यांचं दास व्हा बरं समजा आम्ही मामांचं दास झालो आम्ही मामांचं दासत्व स्वीकारलं तर आमचा फायदा काय फायदा एकच होईल पुढे आस पुढे ना जर तुम्ही संतांचा दास झाला सकळ त्याची माझी महाराज जगाच्या पाठीवर सुख पाहिजे असेल म्हणविता त्यांचे दास पुढे आज होईना हा मुद्दा चालू होता महाराज जर संतांचं दास झालो तर तुमच्या आमच्या जीवनाचं सार्थक होईल का तर तेच माझे हित करी ते सगळं जेणे हा गोपाळ कृपा करी संतांचं दास झाल्या होईल एकच पुढे आज होईना आज म्हणजे माणसाची इच्छा उरत नाही असं संत करतात रे ऐकून जा कृपा करतात पण संताची कृपा म्हणजे सामान्य नाही अलीकडच्या काळात एकतर संत बाळमामांची कृपा कुणावर होत नाही आणि ज्याच्यावर झाली का नाही तुकोबराय सांगतात काल पालतीही सरीना अरे कधीच न सरावी एवढी कृपा माझे संत बाळमामा तुमच्या आमच्यावरती करतात आता कृपेचं भांडवल खोल पाहायला तर जगात आपल्यावर सगळे कृपा करतात जगात आपल्यावर सगळे प्रेम करतात सगळे दया करतील सगळे करुणा करतील पण वाक्याखाली अंडरलाईन करा थोडा तरी स्वार्थ आहे
जग कृपा करण पण स्वार्थी, पण या जगाच्या पाठीवर निस्वार्थ भावनेने तुमच्या आमच्यावरती प्रेम करणारे दोन व्यक्ती, एक म्हणजे आपली आई आणि दुसरा म्हणजे बाप. मायबाप या दोन गोष्टी सोडल्या तर अख्खं जग तुमच्यावर स्वार्थी प्रेम करण. फक्त निस्वार्थ भावनेने प्रेम करणारे दोन व्यक्ती, एक म्हणजे आई आणि दुसरा म्हणजे बाप. म्हणून आज तुकोबराया ह्या मामांच्या दरबारात आल्यानंतर म्हणतात, मामा अहो अख्खं जग आमच्यावरती प्रेम करतंय, अख्खं जग कृपा करतंय पण स्वार्थी. पण मामा तुम्ही आमच्यावर कृपा करता निस्वार्थ भावनेने, कुणाप्रमाणे जसे एखादी माय लेकरावर प्रेम करते, जसं एखादा बाप लेकरावरती प्रेम करतो ना मामा, त्याप्रमाणे तुम्ही आमच्यावरती कृपा करता. तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवान. मामा तुम्ही संत आहात, माझी माय आहात, माझे बाप आहात, कृपावंत आहात, दयावंत आहात, करुणावंत आहात. मी तुमच्या कीर्तीचं वर्णन करू शकत नाही. आता कायमी पतित कीर्तिवान पाहुणं, पतित म्हणजे काय? आता प्रश्न आहे तुम्हाला, पतित म्हणजे काय? आपल्या भाषेत पात्रता नसलेला, लयच गावठी भाषेत सांगायचं झाले की मग नाही, त्याला काय म्हणतात पतित. पण आता तुकोबराया तुम्ही पतित तरी कसं म्हणून घेता हो? तुकोबराय काय गरीब आहेत का? ज्ञानानं श्रीमंत, अधिकाराने श्रीमंत, वैराग्यानं श्रीमंत, सगळ्या संतात परिस्थितीने श्रीमंत तुकाराम महाराज. जगातली जर गोरगरिबांची पहिली कर्जमाफी कोणी केली असेल तर संत जगद्गुरु तुकोबराय. बैलगाडी भरून इंद्राणीच्या डोहामध्ये कर्जाच्या वह्या बुडवल्या आणि कर्जमुक्त करणारे पहिले सावकार जगद्गुरु तुकोबराया. एवढे श्रीमंत हे तुकाराम महाराजांच्या घरी 500 एकर जमीन होतीच होती, पण सासऱ्यांच्या घरी गुळवेंच्या 3600 एकर ऊस वर्षाला जात होता. किती बाबा? 3600 एकर ऊस जात होता. आपला एकरच असते, एवढी कारखाना जाळल्याशिवाय नेत नाही, तरी बी माणूस असं छतार काढून चालतो. आज तुकाराम महाराजांना तर किती गर्व पाहिजे. एवढे श्रीमंत, एवढे जागीरदार, पण तुकोबराय म्हणतात अजिबात नाही. मी श्रीमंत, मी जागीरदार, माझ्या घरी हो मामाचा दरबार या. इथं गरीबाला तरी त्याच पारीला, श्रीमंताला तरी त्याच पारीला. किती जागीरदाराला पदरात घेतला जातो या, आणि किती गरीबाला तरी पदरात घेतला जातो का? रापणा पारी के नाही तिथे इथं सगळ्याला सामावून घेणारा हा मामांचा दरबार आहे. म्हणून तुकोबराय म्हणतात, मामा तुमच्या कीर्तीचं वर्णन मी करू शकत नाही. का? तर तुम्ही या विश्वामध्ये आलाय, या भूतलावरती आलाय, नवे या आमच्या पावन आणि पवित्र अशा या सांगवी गावातल्या पाटील वस्तीवरती मामा तुमचं 3 वर्ष झालं अधिष्ठान या. पण कधी कधी प्रश्न असा पडतो या, मामा तुम्ही आमच्या सांगवी गावात आलाय कशा कर? काय कारण काय तुमचं इथं यायचं? त्या पाठीमागचं कारण तुकोबराय सांगतात, बाबा ऐका रे, हे तुमच्या गावात या पाटील वस्तीवरती संत बाळमामा आले, चालून देव आला या. त्या पाठीमाग एकच कारण आहे, फक्त आणि फक्त उद्धराया जन जळजीवा. तो मामा सामान्य जळजीवांचा उद्धार करण्याकरता मामाले आले म्हणण्याऐवजी अवतारच त्या करता, अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जळजीवा. महाराज उद्धार केला म्हणजे नेमकं केलं काय? मामांनी केलं काय? मामा जातात तिथं करतात काय? किंवा मामा किंवा संत असतात तिथं आधी काय? जातात तिथं करतात एक, वाढवतात सुख, वाढवतात भक्ती, वाढवतात भाव, वाढवतात धर्म, आणि कुळाचार नाम विठोबाचे या विश्वामध्ये भगवंताच्या नामाचा प्रचार करतात. अशा अधिकारी संपन्न संत बाळमामा या विश्वामध्ये आले. तुम्ही आम्हाला मोक्षाची वाट, पुण्याची वाट दाखवली, भक्तीची वाट दाखवली, संसाराचा त्याग केला, प्रपंचाचा त्याग केला, जाळोनी संसार पैसोला अंगणी अशी अवस्था प्राप्त केली. संसारावरती तुळशी पात्र ठेवून जगाचं कल्याण करू लागले. म्हणून तुकाराम महाराजांना प्रश्न पडला, बाबा या मामांना उपमा द्यावी कशी? मामा म्हटलं की संत घ्यायचं बरं का, या मामांना उपमा द्यावी कशाची, संतांना उपमा द्यावी कशाची? म्हणून जगद्गुरु तुकोबराय एक दिवशी पहाटेच्या पारीमध्ये देवपूजा करत होती. आणि देवपूजा पहाट असते बरं का, पहाटेच्या पारीमध्ये देवपूजा करत होती. आणि देवपूजा करत असताना गोपीचंद उघडत होती. बरं गोपीचंद का उघडायचा असतो? एक तर स्वतःला लावायला, दुसरी गोष्ट भगवंताला लावाय. बरं स्वतःला का लावायचा? त्याला बी कारण आहे. कपाळाला का चंदनाचा टिळा लावायचा? कपाळाला का मामांचा भंडारा लावायचा? त्याला कारण आहे. बाबा मला खरंच सांगा, माणसाचं नशीब कुठं असतं? कुठे वाचे नशीब? नशीब 17 झालं तरी तुम्ही बघा कपाळ पडवून घेताय, काय माझ्या नशिबाला भोग आहे का हो? नशीब कुठं असतं? नशीब कुठे? इथं देवाचा वास असतो, इथं भगवंताचा वास असतो. जर तुम्ही रोज कपाळाला चंदनाचा टिळा लावत असाल, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळी, रोज कपाळाला चंदनाचा टिळा लावताय, रोज कपाळाला जर माझ्या मामांचा भंडारा लावत असाल तर हृदय कळवा
वैष्णवांचा म्हणजे तर दुःख भगवंताला होतं, वेदना तुम्हाला झाल्या सहन मामा करतात. प्रत्येक अडचणीला, प्रत्येक साकड्याला, प्रत्येक हाकीला आदमापूरचा देव तुमच्या दाबून येणार. पण त्याचं पण ब्रीद आहे बाबा. तो कसंही माहितीये का, देव असा या, तुम्ही ज्या देवाची भक्ती करताय तो देव तुमच्या प्रत्येक अडचणीला, साकड्याला, हाकेला धावून येणार. आदमापूरचा संत बाळमामा देव असा या, तो तुमच्या प्रत्येक अडचणीला धावून येणार. पण त्यांचं सुद्धा एक ब्रीद या, गेशी त्या ऐसा असशी उदार देव उदार अंतकरणाचा तुमच्या या गावामध्ये, या वस्तीवरती जगाचा मालक आदमापूर निवासी संत बाळमामा येऊन बसले. पण ते देण्यासाठी चालेल, पण एक अगोदर काहीतरी घेतात तर मग काहीतरी देतात. मग काय घेतात हो? 3 वर्ष झालं तुम्ही महिला मंडळ इथं येत आहे, बरोबर का? मला खरं सांगा, तुम्ही कुठल्या देवाच्या पाया पडायचा? बाबा गावाच्या देवाच्या पाया पडायचा, इथं बाळमामाच्या पाया पडायचा, पंढरपूर जवळ या, पंढरपूरच्या पांडुरंगाच्या पाया पडायचा. असं कधी झालं का हो? तुम्ही देवाच्या पाया पडाय गेले वाजीबाई, देव महाग सरला का वाजी पैसे टाकून मग पाया पड. खरं इमानदारीने सांगा, तुम्ही झालं का असं कधी? सरला का देव महाग आधी पैसे टाकून मग पाया पड. मी किती केलं तर होईना भिकारी, पंढरीचा वारकरी घेतली पताका निघून आम्ही देवाच्या नावावर जगणारे लोक. त्याचा तो तुमचा पैसा मागत आणि ठरवून घेतो तो भिकारी असतो, लिहून घ्या वाक्य. तर म्हणजे किती काय का असला बरं का महाराज. हे ऐका, तसं आम्ही देवाच्या नावावर जगणारे लोक महाराज, आम्ही जसं मागतो तसा तो देव तुमचा पैसा मागत नाही, धन दौलत मागत नाही, शेतीवाडी मागत नाही, दागदागिने मागत नाही, किंवा साज बारा नाव करून घेत नाही. आलाय कीर्तनाला तर चांगलं घेऊन जा. देव मागतोय काय, मामा मागतात काय? थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला, किंवा देव भावाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. मामांवरती निष्ठा, भक्ती, आदर, प्रेम, आपुलकी, जिव्हाळा, या सगळ्या गोष्टी मामाप्रती मनामध्ये असू द्या. किंवा आदमापूरचा भगवंत आपलाच होतो या. आणि एकदा का संत बाळमामा आपलेशी झाले की मग हरी आला हाता, मग कशी म्हणजे चिंता. देव जर आपला झाला की चिंता करायची गरज नाही. देव जर आपल्यासारखा झाला की मग मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आले आगात निवारा, या चिंताच करायची गरज नाही. फक्त देव आपलाचा झाला पाहिजे. आपलासा केला संत बाळमामांनी. म्हणून तुकाराम महाराजांना प्रश्न पडलाय, त्या मामांना उपमा द्यावी कशाची? म्हणून पहाटेच्या पाऱ्यामध्ये देवपूजा कर. आणि ती देवपूजा तुकाराम महाराजांची होती बरं का. आपली देवपूजा आणि तुकाराम महाराजांची देवपूजा जमीन आसमंताचा फरक आहे. आपल्या देवपूजेत बाबा तुकाराम महाराजांची देवपूजा अशी होती, पुढं बघा म्हणजे कळलं तुम्हाला. तुकाराम महाराजांची देवपूजा अशी होती, तुकाराम महाराज देवपूजा करायला बसले आणि जाऊन तोंड जरी दाबलं का नाही तर असं रोमारोमातून विठ्ठल 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 आवाज येत होता. का तर स्वतःचा देह भगवंत झाला होता. मला खरं सांगा गड्या, तुकाराम महाराजांनी अभंग लिहिला, मरण माझे म्हणून गेले मज केले अमर. हे असताना लिहिला असेल का वैकुंठाला गेल्यावर? जाणकार लोक आहे तुम्ही, हा कीर्तन ऐकणारे तुम्ही लोक. जेवढं माझं वय नाही तेवढं वर्ष झालं तुम्ही कीर्तन ऐकताय. बोला, तुकाराम महाराजांनी मरण माझे म्हणून गेले मज केले अमर, हा अभंग असताना लिहिला का वैकुंठाला गेल्या? असताना लिहिला. मग असताना कुठे मरता येतं का? असताना माणूस कसा मरू शकतो गड्या? पण ऐका, ज्यावेळी स्वतःची इंद्रिय स्वतःच्या ताब्यात न राहणं, माझी मद झाली अनावरावाचा छंद या नामाचा घेतला असे, ज्यावेळी स्वतःची इंद्रिय स्वतःच्या ताब्यात राहत नाही त्यावेळी म्हणता येतं मरण माझे म्हणून गेले. तुकाराम महाराजांचं तोंड जरी दाबलं तर रोमारोमातून विठ्ठल विठ्ठल आवाज येत होता. ही तुकाराम महाराजांची देवपूजा. आपली देवपूजा लई वेगळी असते. आपली असते बघा हरिमुखी म्हणा खोड गंध उघडत गडी भाऊ केला शिवाय देते. देवपूजा आपली घड्या. पण ऐका, ते तुकाराम महाराजांची देवपूजा या सहज मनात प्रश्न आला, जसा मी चंदन उगवतोय तसा झिजून जातो या, तसेच या विश्वामध्ये संत असावेत, तसेच या विश्वामध्ये मामा असावेत. का तर या विश्वामध्ये आणि स्वतःचा देह चंदनाप्रमाणे झिजवलाय आणि हा भक्ती नावाचा सुगंध पाठीमाग दरवळत ठेवला. म्हणून तैसे तुम्ही जगी संत जन कशा करता आलात, कशा करता कसे तुम्ही संत आहात. तुका म्हणी गुण चंदनाची अंगी, तैसे तुम्ही जगी संत जन आला कशा करता आमच्या गावात. अवतार तुम्हा धराया कारण फक्त उधारायाच जण जर जेव्हा काहीसा या अर्थाचा अतिशय पवित्र, अतिशय गोड, अतिशय समर्पक आजच्या प्रसंगाला सजेल असा संत प्रकरणातील अभंग विठाला. कीर्तन सेवेच्या पाठीमागचं कारण परिणाम सेवेचं कारण प्रतिवर्षीप्रमाणे आपल्या या पावन आणि पवित्र सांगवी गावातल्या पाटील वस्तीवरती श्री संत सद्गुरू बाळमामांचा हा भंडारा उत्सव, हा यात्रा उत्सव मोठ्या प्रेमानं तुम्ही गेली 3 वर्ष झालं करत आहात. त्यातील हे असणारे 30रं वर्ष
आणि 3ऱ्या वर्षाची ही चालू असलेली कीर्तन सेवा ज्यांच्या माध्यमातून माझ्यापर्यंत आली ते समस्त असणारी गलांडे पाटील परिवार तन मन धनाने या ठिकाणी मामांची सेवा करतात व त्यांचे सर्व सहकारी मंडळी गावकरी मंडळी तुम्ही सर्वजण मिळून मामांची या ठिकाणी मनापासून सेवा करता आणि त्या सेवेचं फळ म्हणून आदमापूरचा देव या भूमीमध्ये आले आणि आल्यानंतर गेले 3 वर्ष झालं तुमच्या आमच्याकडून सेवा करून घेताय देवराजा आले मंच की बैसले अभय दान दिलेले भक्तजना या नियाप्रमाणे किंवा उभारी राहत जगी जानविली मात देव बैसले शिवासनी आले याच काशीपुरी धनी या नियाप्रमाणे 3 वर्ष पूर्ण झाले देव येऊन अधिष्ठानावरती विराजमान झाला या त्या 3ऱ्या वर्षानिमित्त हा कीर्तन सोहळा चालू आहे समस्त या गलांडे पाटील पाहुणी परिवाराच्या माध्यमातून ही सेवा माझ्यापर्यंत व सर्व संयोजक नियोजकांच्या माध्यमातून तुम्हा सर्वांच्या चरणी नतमस्तक होत असताना आलेली महिला वर्ग पुरुष वर्ग बाळूमामाचे पांडुरंगाचे निष्ठावंत भक्त तुम्हा सर्वांच्या चरणी नतमस्तक होत असताना आदरणीय आमचे या ठिकाणी लिंगरी महाराज या ठिकाणी उपस्थित महाराज मी तुमचं मनापासून आभार करतो आमची कीर्तन मस्तीत करायचं असतं मस्तीत करायचं पण एक ध्यानात ठेवायचं शिस्तीत करायचं मस्तीत करायचं फक्त शिस्तीत करायचं महाराज ऐका तुम्ही दोघं तिघही कीर्तनकार कीर्तनामध्ये उभा आहात मी नम्रपणे सांगेल लिंगरी पाहुणं स्वतः कीर्तनकार असताना दुसऱ्या कीर्तनकाराच्या कीर्तनात टाळ घेऊन उभा राहण्यासाठी अगोदर त्या कीर्तनकाराचं मन मोठं असावं लागतं जोरदार टाळे वाजवा या ठिकाणसाठी अगदी गोड महाराज तुम्हा सर्वांच्या चरणी नतमस्तक होत असताना आलेल्या तुम्हा सर्वांच्या चरणी नतमस्तक या ग्रामदेवता चरणी धन्यवाद पूर्व यांच्या चरणी धन्यवाद सकल संत महात्मे मायबाप संत सद्गुरु बाळूमामा चरणी धन्यवाद वाणी आरंभ विठाल जगद्गुरु तुकोबरांच्या 4 शरणाचा मानवी हा उपदेश करत असताना संतांचा अधिकार व्यक्त करणारा अभंग आहे किंवा ह्या मामांचा आपल्या जीवनामध्ये लाभ किती आहे किंवा आपण सेवा कशी केली पाहिजे त्यांचा आपल्यासाठी अधिकार किती मोठा आहे हे सर्व प्रतिपादन करताना अभंग आहे आता अभंगात प्रवेश करायचा तर लक्ष देऊ नाही का कीर्तन चालू झालं नंतर इतक्या उशीर काय प्रस्ताव नव्हती अभंगाचा भावार्थ चालला होता मी सुरुवातीला अर्धा तास गेला तरी चालेल पण भावार्थ सगळा सांगतो का तर हे कसं आहे मामाचं कार्य वरून सूचना आली की जागेवर बंद करावं लागतं संपव म्हणजे काय आरतीचा टायमिंग झाला की बंद करावं लागतं त्यासाठी सुरुवातीला सगळा अभंग सोडवला आता अभंग 1 तासाने सुटू नाही तर 1.5 तासाने सुटू पहिलं प्रमाण दत्त महाराजांकडे टेन्शन घेऊन महाराज त्यामुळं आता मस्त गावात आज स्वतःहून आले बरं का देव आणावा लागतो कशा करता माहितीये का यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवति भारत परित्राणाय साधूनां विनाशाय दुष्कृत धर्म संस्था प्रदाय संभवामी युगे युगे प्रत्येक युगात त्या देवाला जाऊन आणावं लागतं धर्माचे रक्षण करणे पाखंड खंडन किंवा धर्म रक्षा वया अवतार घेशी आपल्या पळीशी भक्तजना धर्माच्या रक्षणाकरता देवाला जाऊन आणावं लागतं ज्या ज्यावेळी या पृथ्वी तलावरती अधर्म वाढतो ग्लानी हानी संकट बाधा येते पाप वाढतं पुण्य कमी होतं माणूस माणसासोबत माणसासारखा वागण्याचा झाला की पृथ्वीला पापाचं ओझं सहन होत नाही पृथ्वी माता गायीचं रूप घेते आणि ब्रह्मदेवाच्या दारात जाऊन उभा राहते हे ब्रह्मदेवा भगवंत अवताराला यावं लागल ब्रह्मदेवाने सांगितले का पृथ्वी माता विश्वात 3 वर्ग मी या सृष्टीची निर्मिती केली आहे भगवान विष्णू सृष्टीचं पालन पोषण करताय आणि भगवान शंकर सृष्टी नष्ट करताय बघा माणसाची 3 खाती 3 देवानं वाटून घेतलं आपला जन्म ब्रह्मदेवापासून या आता सध्याला आपलं पालन पोषण भगवान विष्णू करतोय आणि घेऊन जायचं काम शंकराकडे प्रति तिथून उठल्या महादेवाच्या दारात महादेव सांगतोय माणसं मारायचं कळतं तिथून उठल्या विष्णुनारायणाच्या दरबारात जाऊन उभा राहिल्या भगवान विष्णुनारायण पालन पोषण करता होता नाईला जास्त अवताराला यावं लागलं आणि अवताराला येऊन 28 युग अक्षय नावाची वीट या आणि त्या विटेच्या तुकड्यावरती उभा राहून तो जगाचा कारभार जगाचा संसार करतो या महाराज प्रश्न या असा या तो भगवंत मनाने आला का जाऊन आणावा लागला हो आणि रूपा बळी कोरोनी खळी हरिदासी येत नाही त्याला जाऊन आणावं लागतं देवाला आणि स्वतः येत असतात हे संत असतात मुळात स्वतःच्या मर्जीने येतात आणि स्वतःच्या मर्जीने निघून जातात बहुतेक त्यांनाच संत म्हणतात येताना येतो म्हणाले आलो म्हणे तुका मी नामाचा धारक किंवा आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारण अशी येताना येतो म्हणाले आणि जाताना सुद्धा जातो म्हणाले बरं का आम्ही जातो आमच्या गावात किंवा आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी येताना येतो म्हणाले जाताना जातो म्हणाले का तर काळावर सता बरं माणसाला जन्माला येताना येतो म्हणता येतं का बरं जाताना येतो कोणाला म्हणाल का मी जाणार आहे उद्या ही गोष्ट कोणाच्या हातात आहे का बरं जन्म आपल्या हातात आहे मुख्य 3 गोष्टी पाहणं कधीच कोणाच्या हातात नाही एक म्हणजे जन्म आपल्या हातात नाही 2 म्हणजे निसर्ग आपल्या हातात नाही आणि 3 मरण आपल्या हातात नाही
जन्म कधी होईल, कसा होईल, कुणाच्या पोटी होईल माहिती नाही, कुठं होईल माहिती नाही, मरण कधी येईल, कोणाकडून येईल, कसं येईल माहिती नाही. निसर्ग सुद्धा आपल्या हातात नाही, जन्म आपल्या हातात नाही, निसर्ग आपल्या हातात नाही, मरण आपल्या हातात नाही. आणि निसर्ग जर आपल्या हातात असता तर काल येताना आम्ही नगरमध्ये पडत असणारा पाऊस इथं सांगवीत आणून पाडला असता. 2 तास आम्ही गाडीकडे उभा केली, पाऊस थांबला. एवढा पाऊस गाड्याचं कीर्तन करून येत होतं शेवगाव नगरच्या पुढे. भरपूर पाऊस झाला त्या भागामध्ये. जर निसर्ग तो आमच्या हातात असता तर आम्ही आमच्या भागात पाऊस पडून येत असता. पण निसर्ग आपल्या हातात नाही, जन्म आपल्या हातात नाही, मरण आपल्या हातात नाही, कुठल्याच गोष्टीवर सत्ता नाही. पण संत बाळूमामा ऐकून जायचे असतील तर ऐकून जा. मामांची सत्ता काळावर आहे. जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय किंवा काळ गुलाम सलाम करी तू क्या घरी राहत तसे. काळावर सत्ता संताच्या अशी अधिकारी संपन्न संत विश्वामध्ये आली. पण येत असताना आली कशा करता ऐकून जा. मामा तुमच्या गावात आली एकच कारण आहे, पुढते हे जन ने देखावी डोळा येतो कळवळा म्हणून बुडत चाललेल्या जगाचा रास अधर्म वाढला, ग्राणी हानी संकट बाधा येऊ लागली, पाप वाढलं, पुण्य कमी झालं, माणूस माणसासोबत माणसासारखा वागण्याचा झाला. म्हणून आदमापूरचा भगवंत आपल्या गावामध्ये भूमीमध्ये आल्यानंतर केलंय काय ऐका. संत येणं म्हणजे सोपं नाही. तसं बघायचं तर 11व्या शतकापासून आपल्या 18व्या शतकापर्यंत संताची मांदे. 11व्या शतकात भगवान शंकराचा पहिला अवतार निवृत्तीनाथ दादा, तदनंतर सोपान काका ज्ञानोबराया 1201 मध्ये मुक्ताई माता, तदनंतर जनाई माता नामदेवराया यांचे सावतोबा गोरोबा काका आदी करून संत. 13व्या शतकात एकही संत नाही. 14व्या शतकात संत एकनाथ बाबांचा अवतार काही पाहायला मिळालं. 15व्या शतकात एकही संत नाही. 16व्या शतकात जगद्गुरु तुकोबराय बहिणाबाई निरोपराय. 17व्या शतकात एकही संत नाही. 17वं संपूर्ण 18वा. आणि त्या 18व्या शतकात जगाच्या मालकाला, जगाच्या चालकाला, देवादिदेव महादेवाला प्रश्न पडला, बाबा या विश्वामध्ये कुठेतरी अवतार घ्यावा लागेल. बर का म्हणून अवतार घ्यायचा? जग वाईट मार्गाला चाललं, जग भरकटत चाललं, जगाचा राज बुडत चालला, अवतार घ्यावा लागेल. प्रश्न पडला शंकराला. बरं आता अवतार घ्यायचं तरी सोपं आहे का? बाबा कुठलेही संत घ्या, अवतार देवाचाच आहे बरं का. देवते संत, देवते संत. निमित्त त्या प्रतिमा सदाशिवाचा अवतार, स्वामी निवृत्तीदातार महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर, ब्रह्मसोपान झाला, भक्तानंद वर्तला, आदिशक्ती मुक्ताबाई, दाशी जणी लागी पाय. म्हणजे कुठलेही संत घ्या, अवतार देवाचा. तसं आज मामांच्या पुढे बसलाय त्या आदमापूरच्या बाळूमामांचा अवतार भगवान शंकराचा आहे. महाराज कुठल्याही संताचा अवतार देवाचा या. मग देवाला संत होण्यासाठी अगोदर माणूस व्हावं लागतं, आणि माणूस होण्यासाठी मग माणसाच्याच पोटी जन्माला यावं लागतं. मग एवढा पुण्यवान माणूस कोण आहे ज्याच्या पोटी देवाना अवतार घ्यावा? मी जाहीर सांगू का गड्या, चांगली लेकरं पोटी जन्माला येण्याकरता अगोदर धन्य माता पिता तयाची या. शुद्ध बीजा पोटी फळे. आपण शेतकरी लोक आहे, मला जाणकार लोक आहे बाबा, तुम्ही सगळे पटपट उत्तर या. जर रानामध्ये बी चांगलं पेरलं तर पीक चांगलं येतं, बरोबर आहे काय चुकीचं? बी चांगलं असेल तर पीक चांगलं. त्याप्रमाणे आईबाप चांगले असतील तर पोटी जन्माला येणारी लेकरं चांगली जन्माला येत असतात. शुद्ध बीजा पोटी फळी रसाळ घुमटी. म्हणजे माय बापाची काहीतरी पुण्य असावी लागते तेव्हा चांगली लेकरं पोटी जन्माला येत असतात. मग संत बाळूमामाने अवतार धारण केला, त्या अगोदर त्यांच्या माय बापाची काही पुण्य होती ऐका. बाळूमामाची आई सुंदरा माता आणि वडील मायप्पा पंढरपूरच्या पांडुरंगाची मनोभावे सेवा करत होती, आणि माहेरचा देव आप्पाच्या वाडीच्या हलसिद्धनाथाला मनोभावे पूजत होत्या. लिंगे पाहुणे एक दिवशी झाला असं, ते सुंदरा माता हलसिद्धनाथाच्या पुढे जाऊन उभा राहिल्या आणि ते हलसिद्धनाथाला सांगू लागल्या, हे देवा, हे भगवंता, हे हलसिद्धनाथ आहे, लहानाची मोठी झाली रे देवा तुझ्या दारात खेळत, पण आजपर्यंत काही मागितलं नाही, पण आता एक इच्छा या. बोल काय इच्छा? कुणाच्या पुढे जोडून उभा आहेत हात? आणि जर रोज तुम्ही म्हणत असताल बाळूमामांच्या नावानं, चांगलं हलसिद्धनाथाच्या नावानं म्हणता का नाही? हलसिद्धनाथ म्हणजे काय किंवा हलसिद्ध म्हणजे काय? लक्ष कुठले? मी मलापासून सांगतोय, देव किंवा संत असू द्या, अगोदर माणूस व्हावं लागतं, मग देवत्वाच्या संतत्वाच्या पदवीला जाता येतं. मग आता हलसिद्धनाथ एक माणूस होते, नेपाळच्या सरकाराकडे सेवेला असताना जुन्या लोकांना काम काय, गुरढोरं राखायची, जनावरं राखत होती, आणि त्यातली गाय रोज चोरून दूध द्यायची. एका सेवकाने पाहिलं आणि सरकाराला, अलीकडच्या भाषेत सरपंचाला गावच्या जाऊन सांगितलं, म्हणे अमुक तो माणूस आहे, त्याला गाय रोज चोरून दूध देते आणि तो चोरून दूध पितोय. आता सरपंचाला राग आला, गड्या चोरून दूध पितो या, म्हणून त्या दुधामध्ये चिक टाकला. कसला चिक? गायचा. गायचा बी चिक असतो आणि रोईचा बी चिक असतो. रोईचा चिक माहित आहे? मारुतीला वाहतो रे बाबा. आता ते कसं या, ही मराठी भाषा आहे, वळवळ तशी वळती बरं का, एका शब्दाचं लय अर्थ असतं. महाराज आपल्या भारतीय संप्रदायाचा नियम असा या, एके ठिकाणी वाचण्यात असं आलं, शास्त्र सांगतं या एकनाथ महाराजांच्या घरच्या 2 गोष्टी कधीच संपत नव्हत्या. एक म्हणजे एकनाथ महाराजांच्या घरचं पुराण कधीच संपत नव्हतं,
आणि 2 एकनाथ महाराजांच्या घरचं पुराण कधी संपत नव्हतं. बुवा लबाड बोलता काय? 2 गोष्टी मिळून फिरून ते सांगताय. बहुतेक हेच आपल्या मराठी भाषेत सौंदर्य. मला खरं सांगावं, गळ्यात माळ असली पाहिजे का असली पाहिजे? बोला माहिती म्हणजे राजीबाई ती जपली पाहिजे का जपली पाहिजे? बुवा पुण्या बोलायला बघा म्हणते. लक्ष द्या, हेच मराठी भाषेचं सौंदर्य बरं का. नाथ महाराजांच्या घरच्या 2 गोष्टी कधी संपत नव्हत्या. एक म्हणजे त्याच्या घरातलं पुराण कधी संपत नव्हतं, आणि 2 घरातलं पुराण कधी संपत नव्हतं. 1 पोळी पुराणातलं पुराण कधी संपत नव्हतं, आणि 2 पोथी पुराणातलं पुराण कधी संपत नव्हतं. गळ्यात माळ असली पाहिजे का असली पाहिजे? एक तर गळ्यात माळ माणूस म्हणून जन्माला आलोया असली पाहिजे, आणि असलेली असली म्हणजे खरी तुळशीची पाहिजे. बरं ती जपली पाहिजे का जपली पाहिजे? माळ ही गोष्ट अशी आहे, एक तर आपल्याच्यानं होत नसेल तर घालूच नाही, आणि घातली तर मरेपर्यंत काढू नाही घालूच. आता ते मध्ये मध्ये वार करायची लय मोठी परीक्षा झाली बरं का. कधी हो? हा बघा बघा बघ कसं उत्तर पटापट आहे ती. कधी झाली परीक्षा? कोरोनात परीक्षा अशी झाली बाबा, खरी वार करायची परीक्षा झाली बरं का. जी गडी त्या परीक्षेत पास झालं बघा, त्यांच्या गळ्यात अजूनही हाय त्या काढून पांढरी बांगली तिकडे नापा झाला त्याला. मग आपण कुठल्या कॅटेगरीत बसलेच नसलं. आणि माळ घातली आणि काढली तरी मारायचं वाचलं वाचतंय का? मारायचं कडे अजिबात नाही. मरणावर कुणाचं, आणि माळ घालून मारायचे पुण्य लागतं, ते कुणाच्या बी भाग्यात नाही. गळ्या महाराज एक तर गळ्यात माळ असली पाहिजे, आणि असलेली दुसरी असली म्हणजे खरी तुळशीची पाहिजे. बरं ती जपली पाहिजे का जपली पाहिजे? एक तर मरेपर्यंत जपली पाहिजे, आणि दुसरी नामचिंतनाच्या बळावर जपली पाहिजे. जसं वळवाचा जशी मराठी भाषा वळते या, त्याचा आज इथं चीक 2 प्रकारचा आहे. एक म्हणजे गाईचा चीक, आणि दुसरा रुईचा चीक. तो रुईचा चीक त्या दुधामध्ये टाकला त्याचं शास्त्र असं या, रुईचा चीक गळ्याच्या खाली गेला की माणूस जगत नाही. पण तो तुला सिद्ध करून दाखवला. कर्नाटकी भाषेमध्ये हल म्हणजे दूध. कर्नाटकी भाषेत हल म्हणजे काय? महाराज कर्नाटकी भाषेमध्ये हल म्हणजे दूध, आणि ते सिद्ध करून दाखवलं. तेव्हापासून हल सिद्ध नाव पडलं. आणि जशी आळंदीमध्ये माझ्या ज्ञानोबरांची जिवंत समाधी आहे, तशी त्या आप्पाच्या वाडीमध्ये हलसिद्ध नाथाची जिवंत समाधी आहे. त्या हलसिद्ध नाथाच्या पुढे हा जुडून उभा, हे हलसिद्ध नाथ ऐक, हे भगवंत ऐक, लहानाची मोठी झाली देवा तुझ्या दारात, आजपर्यंत काय मागितलं नाही. ऐक, हे हलसिद्ध नाथ ऐक, हे हलसिद्ध नाथ ऐक. अरे माझ्या पोटीपुत्र असू दे, माझ्या पोटीपुत्र असू दे, ज्या पुत्राने अख्ख्या जगाची सेवा करावी हे तरी सुद्धा मातेने मागितलं. आणि ते वेदाग्रस्त भगवान शंकराने अवतार धारण करण्याचा निर्णय घेतला. सन 1892 सालामध्ये 3 ऑक्टोबर वार सोमवार तिथी द्वादशीची, आणि माझ्या मामाचा जन्म आहे 4:23 सन 1892 सालामध्ये 3 ऑक्टोबर वार सोमवार तिथी द्वादशीची, आणि ज्या देवाच्या दारात बसलाय त्या देवाचा जन्म आहे 4:23. बरं जन्माला आली ती सामान्य नाही बरं का. तुम्ही मामांच्या पुढे बसलाय, मामांचं चरित्र ऐकून जा. माझा नियम आहे, प्रसंगाला अनुसरून बोललं तर कीर्तन देवापाशी पोचत. आज इथं नुसतं तुकाराम महाराजांचं सांगून चालत नाही, नुसतं ज्ञानोबरांचं सांगून चालत नाही. मला खरं सांगा, बीजाच्या कीर्तनात बाळूमामाचं सांगून चालत का? माऊलीच्या समाधी सोहळ्याला तिथं जाऊन बाळूमामाचं सांगायचं नाही हो चालणार. प्रसंगाला अनुसरूनच करावं लागतं, आणि तेच देवापाशी पोचतं. आणि मी कीर्तनकार असा आहे, मी फक्त देवासाठी कीर्तन करतो. पुढचं तुम्हाला माहिती देवासाठीच करत. आणि एक सांग का, देवासाठी केलं का नाही नाव आपोआप होतं. नावासाठी करताल मग थोड्या दिवसाचा काळ आहे. रावणाचं गेलं नाही सांगा, ते कवडी गेली नाही, आपलं काय घेऊन बसता गड्या. मला देवासाठी केलं पाहिजे. मग देवासाठी जर कीर्तन करायचं असेल तर मग बाकीचं न काय सांगता, आज मामाच्या पुढे तर मामाचं सांगितलं पाहिजे. मग मामांचं ऐकत असाल तर गोड ऐका. बाळूमामाच्या मी जन्माला आले बाळूमामाने लई चमत्कार केले, हे सगळं तुम्हाला माहिती आहे. पण आज जरा वेगळे पाहुणं मी वेगळं सांगून जाईल. बाळूमामा जन्माला यायच्या आधी सुद्धा चमत्कार करत. तुम्हाला बुवा माणूस जन्माला यायच्या आधी काय करू शकतो ऐका. बाळूमामा ज्यावेळी आईच्या पोटात होते, आईच्या गर्भात होते, सोनरा मातेला डोहायला लागत होती. काय डोहायला लागायची? आपल्या पतीला हात मारायची मायेपणा होय वा तिकडे का डोहायला लागली. काय म्हणे, मला की नाही आज की नाही नंदीवर बसायचं. आजीबाई काय डोहायला लागत होत? नंदीवर बसायचं. कोण म्हणलं माती खायचं डोहायला लागत? काय 2025 ची आई होती वय. हा ते 18 शतकात होत.
महाराज सुंदरा मातेला डोहाई लागली नंदी बरोबर. बरं का नंदी बसायचे? पोटात कोण होतं? संत बाळूमामा. कुठल्या देवाचा अवतार? शंकराचा. आणि पाहुणं शंकराचं वाहन काय? लागला ना करंट असं बोला फक्त. हा चला. पुन्हा दुसऱ्या दिवशी डोहाने पतीला हात मारली. होय वा इकडे या. आणि होय व म्हणत होत्या बरं का. हा होय व म्हणत होत्या. आता होय र आले त्याला पर्याय असेल तर कीर्तन झाल्यावर सांगा. कोणी उठायचं म्हणाचं होय रला पर्याय गपच व्हावं लागतं. आमदार खासदार पण तुझी पुढे गपगार असू द्या. चला तिथं तिथं चालत नाही. आता होय आले का तर हे जग बुडीकडे चाललो. त्याला किंमत नाही. खोटं पुढं आलं या म्हणून नीतिमतीने जागा हे सांगण्यासाठी कीर्तन या. महाराज ए हाक मारे आहो इकडे या. कागद सुंदरा डोहाई लागली. काय म्हणे? मला की नाही आज की नाही आज की नाही स्मशानात जायचं. काय डोहाय लागत होते बघा. मामाच्या पुढे बसलाय. मामाचा अधिकार आहे का? पोटात मामा असताना सुंदरा मातेला डोहायली. काय? स्मशानात आहे. बरं माणूस स्मशानात कधी जातो? आपल्या बारामतीकडे माणसं मेल्यावर जाळतात. ते माणसाला आम्ही काय पाकिस्तानवर आलोय बोला पाहून. आपल्या इकडे माणसं मेल्यावर जातात. त्या जिवंतपणे जायचं म्हणत होत्या का? तर पोटात संत बाळूमामा भगवान शंकराचा अवतार. भगवान शंकर हा स्मशानाचा राजा आहे. भगवान शंकर हा भूतांचा राजा आहे. भगवान शंकर हा घरी विद्येचा राजा आहे. नवे नवे तो महाकाल आहे. विठ्ठल अशा प्रकारे अनेक डोहाई लागली. जगाचा मालक संत बाळूमामा जन्माला आले. ज्यावेळी रांगू लागले, चालू लागले, बोलू लागले. स्वतःचा पोशाख निवडला होता. काय? हातामध्ये काठी, कपाळाला भंडारा, धोतर नेहरू, पायामध्ये कोल्हापुरी चप्पल, हातामध्ये कडा, पायामध्ये तोडा आणि मस्तकावरती फेटा. जगाचा मालक जन्माला आला. कोण? त्रैलोक्याचा वाणी आला घोमाडी टाकुनी खांद्यावरी पिवळा भंडारा लावणे कपाळावरी. बाळूमामा करा शिव शंभू अवतारी. फळाला आली माये बापाची पुण्याई. हलसी नाकाची कृपा झाली भक्त ठाई. अन्यायाला वाच फोडी सत्वरी. अन्यायाला वाच फोडी सत्वरी. बाळूमामा करा शिव शंभू अवतारी. हो इडा पिडाला करून तळी गोल रिंगण. खातो गण्या आंबील मामा आनंदानं. भरला सुखानं झोळी भक्ताची पुरी. बाळूमामा करा शिव शंभू अवतारी. जगाचा मालक संत बाळूमामा जन्माला आले. जन्माला आल्यानंतर मामाने अनेक चमत्कार केले. हे रोज ऐकताय तुम्ही. करत काय होते हे सांगणं माझं कर्तव्य काय. लहानपणी काट्यावर झोपायची, गादी म्हणायची, झाडाच्या शेंड्यावर तरायची, शिकवले म्हणायचे. लय विचित्र वागायचं. का तर अवतार शंकराचा शांतच बसण्यात आलते तुमच्या आमच्या उद्धार करता. जन्माला आल्यापासून लोकांनी बाबा लय उपाय केले. बाळूमामा येड्यासारखं करतात म्हणून देव ऋषी बोलवला. देव ऋषी माणसा तर जगाचा देव ऋषी इथे येऊन बसला. त्याच्यापाशी देव ऋषी लागले. इडा पिडा करणे दोष भूतबाधा बहानामती याला थारा नाही. हा दरबारामध्ये महाराज लय मोठा अधिकार आहे मामाचा. आलेच पुढे प्रसंगच सांगून जाईल. महाराज हे सगळे म्हणायचे वेळ लागले वेळ. आता जग म्हणायचं बाळूमामा येड आहे. पण एक व्यक्ती अशी होती जी म्हणायची नाही माझा बाळू शहाणा आहे. कोण? कोण? तिच्या मायला कधीच अंत नाही. तिला म्हटलं जातं आई. आता जग जरी तुम्हाला वेळ म्हणत का तरी आई शहाणच म्हणत असते बरं का. तर आईच्या माईचा अंत आज सगळ्या जगात कोणालाच लावता आला नाही गड्या. नाहीच लावता आला. महाराज बाळूमामा एकटं मनाला बोलायचं म्हणून लोक वेळ म्हणत होते. मामा एकटंच बोलायचं बघा. असं निवांत जरी बसलं नाही झाडाला टेकून तरी मामा एकटंच मनाला बोलायचं. आता बी माणसं एकटंच बोलते. पण फरक एवढा आहे त्यांच्या कानात काहीतरी असत. काय म्हणते ते त्याला बरोबर काय तरी कानात घालतात ते हेडफोन. का अजून एक नाव आहे त्याला ब्लूटूथ. अजून एक नाव आहे बघा एअरबड. काय हेअरबड म्हणतात बरोबर का. ब्लूटूथ हेअरबड हेडफोन अशी लय नाव आहे त्याला बघा. ते आता झालंय कसं आणि तसं म्हणाल का नाही. तर आता त्या मोबाईल मुळे माणसात माणूसच राहिलं नाही. भावना कीर्तन म्हणजे फक्त देव सांगायचं नाही. माणसाला माणसात आणण्याचं साधन कीर्तन राहिले देण्यात ठेवा. महाराज मोबाईल जेवढा चांगला आहे तेवढा वाईट या. जेवढा चांगला वापरचाल तितका उंचीला नेतो या. आणि जेवढा वाईट वापरचाल तितका मातीत घालतो या. वापरणं आपल्या हातामध्ये. बर 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 तसं म्हणाल तर मोबाईल बी माणसं लय बात. महाराज मध्ये ते सुराच्यात बहीण दिली. एक दिवशी बहीण आणि दाजी घरी आली. घरी आल्यानंतर सोप्यावरती बसली. बाबा
दाजी माझ्या पुढे बसली होती. दाजी मोबाईल मध्ये बघत होती. 1 तास बिचारा मोबाईल मध्ये बघत होता. मी त्याच्यात तोंडाकडे तो मोबाईल मध्ये तास झालं बघतोय. मी म्हणलं कडे दाजी आतावर बघतील, माझ्याकडे बोलतील, म्हणतील महाराज कशी कीर्तनात चालले, कसं कॉलेज चाललंय, कसं शेती वाडी गुरा ढोरात काहीतरी दाजी विचारते. म्हणून मी दाजीकडे आशाने तोंडाकडे बघतोय. पण दाजी तासभर त्या मोबाईल मध्ये, 1 तासानं दाजीने माझ्याकडे बघितलं. पाहुणं माझं मन असं सुपासारखं झालं गड्या. आता दाजी काहीतरी बोलतील, काहीतरी विचारतील. दाजीनं बाबा 1 तास दाजी मोबाईल मध्ये बघत होतं आणि 1 तासानं दाजीनं माझ्याकडे बघितलं. सुळ पाहुणं मला म्हणलं चापक्या बिनाचा चार्जर आहे का? खरं सांगा, राहिलाय का माणसात माणूस? मोबाईल पहिल्या काळातले लोक असे जर पार अवस्थेने रात गप्पा चालायच्या. आताचे टोळकी बसतात पण एकाच्या तोंडाकडे बघत नाही, सगळ्याची देणं मोबाईल मध्ये. एक ध्यानात ठेवा, मोबाईल चांगला तेवढा वाईट आहे वापरणं आपल्या हातामध्ये. या मामा सुद्धा एकटंच बसायचं आणि एकटंच बोलायचं, पण एक या मामा भगवंतासोबत बोलायचे. म्हणूनच म्हणता येतं मरण माझे मरून गेले. कधी म्हणता येतं? ज्यावेळी देव आपल्याशी प्रत्यक्ष भेटतो, ज्यावेळी स्वतःचा देह भगवंतमय होणं, स्वतःच्या देहाचा विसर पडणं, याला म्हटलं जातं मरण माझे मरून गेले. मामाने अनेक चमत्कार केले होते. बाबा मामा करतात काय, मी धावतं सांगून जातो वेळेचं बंधन. मामा करतात काय, करत आहेत काय आणि करत राहणार काय, लक्ष देऊ नये का? त्याला हात नाही त्याला हात देण्याची ताकद मामामध्ये या. पाय नाही त्याला पाय देण्याची ताकद मामामध्ये या. चालता नाही येणाऱ्याला चालवतात, बोलता नाही येणाऱ्याला बोलवतात, निपुत्रिकाला संतान देतात, मेलेलं जिवंत करतात, अशक्य शक्य करतात. का तर कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती मामांपाशी भूतकाळ भविष्यकाळ वर्तमान काळ तिन्ही काळावर सत्ता संताची. अशा अधिकारी संपन्न संत बाळूमामा आहेत बाबा. चालता नाही येणाऱ्याला चालवले या, बोलता नाही येणाऱ्याला बोलवले आणि बोलवणार ते कालबाधी सत्य. मामा काल होते, आज आहेत, उद्या आहेत, चंद्र सूर्य तारे आहेत, तोपर्यंत बाळूमामा आहेत हे म्हणणं चुकीचं आहे. चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत मामा आहेत हे म्हणणं चुकीचं आहे. उलट जोपर्यंत संत बाळूमामा आहेत तोपर्यंत जगात चंद्र सूर्य तारे आहेत. जोपर्यंत संत आहेत तोपर्यंत जगात चंद्र सूर्य तारे आहेत. गड्यात संत आहेत म्हणून मोक्षाची वाट कळाली, संत आहेत म्हणून आम्हाला देवाचा मार्ग कळाला. कधीतरी बारकाने विचार करा, जगात संतच नसते तर आपल्याला जगायचं कोणी शिकवलं असतं? कोण शिकवत? आईबाप. आईबापापेक्षा अधिकार मोठा संताचा म्हणतो तू अभंग गड्या. ऐकून जा. मामा आहेत, मामा करतात काय, चालता नाही येणारं चालवलं, बोलता नाही येणारं बोलवलं. याच मंदिरावरती कित्येक लोकांना अनुभव आला असं गड्या, ज्याची अशक्य होणारी शक्य कामं झाली. ज्याला चालता येत नाही तो चालवलाय, बोलता नाही येणारा बोलवला ह्या मामाने. बाबा 7 नंबर पालखी होती मध्ये त्या पांघरीमध्ये दडस पाहुण्याच्या 7 नंबर पालखी होती. ते 15 नंबर पालखीचे उपकारभारी प्रवीण विशाल दादा धडस त्यांच्या राणामध्ये पालखी होती. माझं कीर्तन ठेवलं, कीर्तनाला गेले बाबा. कीर्तन झालं. कीर्तन झाल्यावर ते बिरुदादा पुजारी 7 नंबर पालखीचे बिरुदादा बंडकर त्यांनी ते लेकरू आणलं पुढं माझ्या उभा केलं. म्हणजे महाराज ते लेकरू दिसते कण्याला जन्मल्यापासून वाचणं. बघा जे एक लेकरू होता असं मला मामाचा अधिकार सांगायचा आहे. जन्मल्यापासून वाचा नाही पाहून त्याला बोलताच येत नाही. 1 वर्ष झालं ते मामांच्या सेवेत या. 1 वर्ष झालं मामांच्या दरबारातला कान्याबिलाचा प्रसाद खात या. 1 वर्ष झालं मामांच्या मेंढ्याची सेवा करत या. 1 वर्ष झालं मामांची तन मन धनाने पूजा करतय, सेवा करत या. सेवेचा परिणाम असा झाला आहे, ज्याला जन्मल्यापासून वाचा नाही मामांच्या सेवेची प्रसादाची ताकद ऐकून जा. ज्याला जन्मल्यापासून वाचा नाही तोच माणूस मामांच्या कृपेने आज रोज खडा खडा बोलतो. ही ताकद संत. ज्याला बोलता येत नाही, ज्याला जन्मल्यापासून वाचा नाही, त्याला मुक्याला वाचा देणारा भगवंत हा संत बाळूमामा देव या. चालता नाही येणाऱ्याला तुला चालवलं या. बाबा 4 नंबर पालखी आमच्या इंदापूर, बारामती, फलटण, माळशिरस तालुक्यात गेले 5 वर्ष झालं. त्या 4 नंबर पालखीमध्ये सांगोलचे कोळेकर पाहुणे, त्यांना अर्धांगवायू झाला होता. अर्धांगवायू म्हणजे काय? अर्ध्यांगातून वारं जाणं, अलीकडच्या भाषेत पॅरेलिस म्हणतात त्याला. आता ग्रंथामध्ये सुद्धा मामांच्या मारुती भोसले नावाचा एक भक्त होता, त्याला सुद्धा अर्धांगवायू झाला होता. अर्धांगवायू म्हणजे काय? पॅरेलिस त्याला. आणि ते मारुती भोसलेचं ग्रंथातलं सांगावं तर लोकांना ग्रंथातलं सांगितलं जरा आवडत नाही. ग्रंथातलं सांगण्यापेक्षा प्रत्यक्षात ऐकायला बरं वाटतं आणि ते खरं वाटतं. काय बरं बी वाटतं खरं बी वाटतं. पण ग्रंथात ऐकण्यापेक्षा प्रत्यक्षात ऐका. समोरचा उदाहरणाचे ऐका, स्पष्टीकरणाचे ऐका. त्या 4 नंबर पालखीवरती सांगोलचे कोळेकर मामा अर्धांगवायू झाला होता. अर्ध्यांगातून वारं गेलं. बाबा 4.5 लाख रुपये खर्च झाला दवाखान्यात. 4.5 लाख रुपये खर्च झाला. शेवटी डॉक्टरांनी होईल एवढा प्रयत्न केला, सांगितलं घरच्याला होईल एवढा इलाज आम्ही केला, होईल एवढा प्रयत्न आम्ही केला. एकेकाळी हे पेशंट जागावू शकतं, यांना तुम्ही घरी घेऊन जा. आणि एकच करा आता, पुन्हा विश्वास ठेवा माणसावर.
माणसासारखी गदार जात दुसरी कुठली नाही वाक्य लिहून घ्या. महाराज पुन्हा विश्वास ठेवा. तुका म्हणे तुझं सोडविना कोणी एका चक्रपाणी वाचून या किंवा अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठोदरा भास त्या देवाशिवाय तारणारा मारणारा आणि उद्धार करणाऱ्या जगाच्या पाठीवर दुसरा कोणी नाही. डॉक्टर सुद्धा शेवटी पुन्हा विश्वास ठेवायला होते. कोण म्हणतं डॉक्टरच्या हातून मरण. आपल्याकडे सहज म्हणतात बाबा बिचारा आमका तमका दवाखान्यापर्यंत पोहोचला असता तर वाचला असता. आणि एड्या हो त्याचं मरण होते. माणसाचं जिथं मरण लिहिलंय तिथं माणसाला ताणून जावं लागतं. जुनी लोक म्हणतात काच बसलं तरी मरण चुकणार नाही हो चुकत. आणि कोण म्हणतो डॉक्टर माणसं मारायची वाचवतात. डॉक्टरांनी जर माणसं मारायची वाचवली असती का नाही तर आज तुम्ही बाळूमामांच्या जाग्यावर डॉक्टरांचा फोटो पुजला असता. डॉक्टरांनी तुमच्या घरातली माणसं मारायची वाचवली असती तर आज तुम्ही देवाळ्यातलं देव पाण्यात सोडून डॉक्टरचं फोटो पुजलं असतं. कोण म्हणतं डॉक्टरच्या हातात. डॉक्टरच्या हातात मरण असतं का नाही. तर शेजारी माळशिरस तालुक्यातलं 4 डॉक्टर एका दिवशी मेलं नसतं उजनी. हे तरी खरं आहे. कुणाच्या हातात मरण आहे. अजिबात नाही गड्या. मरणावर तुमच्या आमची सत्ता नाही. मरणावर सत्ता आहे फक्त संताची. वाचवलं तर एकच वाचवणार आहे देव. त्या कोळेकर मामाने सांगितलं गड्या ऐका जर सांगितलं डॉक्टरांनी मी मारणार आहे घरच्याला सांगितलं मोरद्या मिळत तर चालेल. मामांच्या दरबारात बघा सेवेची ताकद. विश्वास होतो करी स्वामीवरी सत्ता. जर तुमचा देवावर विश्वास असेल तर त्याच्यावर अधिकार गाजवू शकता. ही ताकद विश्वासाची. या ज्या वाटेने तुम्ही चालाय त्या वाटेने गड्या कटी काटा असू द्या. तर मनापासून दृढ निश्चय असेल मनापासून मामांची भक्ती करत असाल तर मामाचा शब्द ऐका रे. जो मला हाय म्हणल त्याला मी हाय आणि जो मला नाही म्हणल त्याला ह्यो बाळू धनगर कधीच नाही. हा शब्द मामाचा आहे. जो मला हाय म्हणतोय ना गड्या हे मनापासून भक्ती करत असाल या जगाच्या कोपऱ्यात कुठेही जा आणि कुठूनही मला हाक मारा. हे बाळू धनगर तुमच्या टाचच्या खाली उभा या. हा शब्द संत बाळू मामाचा आहे. तुमच्या टाचच्या खाली उभा आहे. कुणाचा शब्द मामांचा. पण कुणाला तो हाय म्हणल त्याला आणि जो नाही म्हणल त्याला ह्यो बाळू धनगर कधीच नाही. ह्यो मामांचा शब्द आहे गड्या. म्हणून मामा ते मामाने सांगितलं मेलो तर चालेल मामाच्या तलावण्या. ज्या वाटेने तुम्ही चालाय त्या वाटेने किती काट असू द्या मनामध्ये दृढ निश्चय ठेवा. मामा त्याची फुलं करत. मनापासून जर मामाची भक्ती करत असाल तर त्या काट्याची सुद्धा फुलं केल्याशिवाय राहणार नाही. असा देव म्हणजे संत बाळू मामा त्यांना ठेवा. फक्त तेवढा विश्वास श्रद्धा पाहिजे. कोळेकर मामाने सांगितलं मेलो तर चालेल कुठं न्या मामांच्या दरबारात. आल्या जन्मी करावा एक शब्द करावा. आल्या जन्मी करावा एक शब्द करावा. माझं मरण येण्याआधी मला बाळू मामा म्हणावा. माझं मरण येण्याआधी मला बाळू मामा.
चाललं पण कुठं न्या मामांच्या तळावर न्या बघा तळावाण्यात आलं एका मिनिटानं उठवावं एका मिनिटानं पाणी पाजावं एका मिनिटानं चालाय बोलायला शिकावं आणि खरंच सांगतो मामांच्या तळावर असू द्या किंवा ह्या मामांच्या मंदिरावर असू द्या जे सेवकरी असतात का नाही ते खरंच सेवकरी असतात तर सेवा म्हणजे काय कुठल्या गोष्टीला तुच्छ न लेकरून ह्या दरबारात पडल ती करणं ह्याला म्हटलं जातं सेवा आणि सेवेची ताकदच लई मोठी आहे सेवा करा बरं का तर मामांचा आणखी एक शब्द आहे मामांचा आणखी एक भक्ताला सांगणे बाबा ऐका रे जर तुम्ही मनापासून माझी सेवा करताय मनापासून चाकरी करताय ते ऐका रे ऐका बाबा जर मनापासून माझी चाकरी करत असाल तर तुम्हाला भाकरीची चिंता करायची गरज नाही आणि जो कोणी माझी सेवा करेल ना त्याला मेवा दिल्याशिवाय हो बाळूधनगर राहणार नाही हा शब्द संत बाळूमामाचा आहे सेवा लय सेवेला किंमत असते बरं तर इथे जाऊ दे मला वाटते 16 नंबर पालखी होऊन गेली मला खरं सांगा तुम्ही बाळूमामाच्या पालखीवर जात असाल सेवेला किती किंमत आहे बाळूमामांची आरती झाल्या पहिली पंगत तिथं कोणाची असते हो पुढाऱ्याची नाही अजिबात कोणाची पंगत मेंढक्याची बरं का मेंढक्याची पंगत असते ऊन म्हणत नाही वारा म्हणत नाही ताण म्हणत नाही पाऊस म्हणत नाही उभ्या पावसात उभ्या उन्हात मेंढ्या राखतात तण मन धनाने मामाची सेवा करतात मामाच्या दरबारात सेवेला किंमत आहे म्हणून पहिली पंगत कोणाची असते सेवक त्या दिवशी आम्ही म्हणलं आम्ही बुवा आहे आम्हाला बोलतो ते म्हणजे मागच म्हणजे फुकट आलाच वय म्हणजे पहिला मान मेरी केला मग वारकरी महिला पुरुष बसतील गाड्या पहिला मान सेवकाला दिला इथं सेवेला किंमत या मामाने सांगितलं सेवा करा पुळेकर मामा आली सेवा करू लागली चालते ना बोलते ना हळूहळू कान्या आंबिलाचा प्रसाद खाऊ लागली हे प्रसादाची ताकद ऐकून जा सेवेची ताकद ऐकून जा हळूहळू 6 महिन्यानंतर त्यांचा हात उचलला 8 महिन्यानंतर पाय उचलला एका वर्षावरती काठीवरती चालू लागली वर्षानंतर मामाच्या प्रसादाची सेवेची ताकद आणि नामस्मरणाची ताकद एका वर्षाने काठीवरती चालू लागली आज त्या 4 नंबर पालखीत कधीही जा आहे तिथं बारामतीच्या पलीकडे 15 का कोकरे पाहुण्याच्यातून पलीकडे गेली बघा आता पालखी तिकडं भिवाई देवीच्या जवळ महाराज त्या पालखीवरती कधी जा आज सुद्धा त्या पालखीवरती ते मामा ज्याला डॉक्टर म्हटलाय हा माणूस मरू शकतो हा माणूस दगावू शकतो ज्याला डॉक्टर म्हणले हा माणूस मरू शकतोय हा माणूस दगावू शकतोय अरे त्याला डॉक्टरने सुद्धा नो गॅरंटी दिली ना तोच माणूस माझ्या बाळूमामाच्या कृपेने आज रोज मेंढ्या लागतो यापेक्षा महिमा काय सांगू ज्याला डॉक्टर म्हणला माणूस मरो तो माणूस आज मामाच्या कृपेने मेंढ्या लागतो या ही ताकद मामाची चालता नाही येणाऱ्याला चालवलं बोलता नाही येणाऱ्या बोलवलं मामाने निपुत्रिकाला संतान दिलं त्याच्या भाग्यात मुलबाळ नाही त्याला संतान प्राप्त करून देणार व्यासपीठ या संत बाळमामांचा या मामाने लय जणांना दिलं आपा शिंगाडी नावाचा भक्त होता आपाच्या वाडीचा 12 वर्ष झालं घरामध्ये मुलबाळ नाही करायचं काय देवऋषी घातला देवऋषानं सांगितलं गड्या गाभण बकरी कापावी लागेल एक ध्यानात ठेवा दुसऱ्याचं लेकरू मारून आपल्याला होईल डोक्यातून काढा दुसऱ्याचं वाईट करून आपलं चांगलं होईल डोक्यातून काढा त्या निसर्गात नेहमी अलीकडे घाण सवय लागली एखादा माणूस पुढे चालला त्याचा पाय कसा ओढायचा लोकांना सांगावं लागत जाऊ द्या समाजाचा माणूस पुढे जाऊ द्या भावकीचा माणूस पुढे जाऊ दे एखादा गावाचा प्रतिष्ठित माणूस पुढे नाही पाहत आम्हाला पण पाया पुढून सांगतो कडे एक ध्यानात ठेवा ज्या दिवशी आपल्यामुळे एखादा पुढे चाललाय सहकार्य करा सपोर्ट करा पाठीमध्ये प्रोत्साहन द्या बळ द्या का तर निसर्गाचा नियम या ज्या दिवशी आपल्यामुळे एखादा मोठा होत असेल ना आपण आपोआप मोठा होत असतो हा नियतीचा खेळ आहे चांगलं बघता आला पाहिजे एक ध्यानात ठेवा जर तुम्ही कोणाचं वाईट करत नसाल कोणाचं वाईट चिंतत नसाल तर तुमचं वाईट करायची ताकद देवा सुद्धा नाही पण तेवढं आपलं मन निर्मळ पाहिजे त्या दिवशी आपल्याला दुसऱ्याचं चांगलं झालेलं पाहावं त्या दिवशी समजा आपण माणूस झालो काय महाराज त्या शिंगाड्याला सांगितले गाभण बकरी कापावी लागली बकरी आली कापणार तेवढाच मामा धावत आली मामाला सगळं कळतं काय चाललंय काय नाही इथं कोण कशासाठी आले कोण कशासाठी आले मामाला सगळं कळतं बघा इथं कोण देवासाठी आले या कोण जेवायसाठी आले या कोण कीर्तन ऐकायसाठी आले या कोण वाजवायसाठी आले या कोण टाळ घेऊन उभा राहण्यासाठी आले या कोण 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 कीर्तन बघायसाठी आले या कोण इथं द्यायला आले या कोण इथं घ्यायला आले या त्याला सगळं कळतं बरं का तिथे तुम्ही कशासाठी त्याला सगळं कळतं मामानी ओळखलं गड्या आपा शिंगाड्याच्या मनात पापाले धावत गेली मामा हे शिंगाड्या बाहेर ये का मामा अरे बकरी ओरडते होय मामा चारा पाणी केला नाही का केलाय मामा मग का ओरडते काय चाललंय घरात आत येऊन पाहतो तर देवऋषानं होम रचला या आता गाभण बकरी कापणार मामाने सांगितलं पापिया दुसऱ्याचं लेकरू मारून तुला मिळेल असा विचार कसा केला मामा रागाने बाहेर आले मामाच्या पाठीमागे धावत आला म्हणला मामा चूक झाली माफ करा मामाने सांगितलं मामा 5 दिवस झाले लेकरू बाळाला करावं काय मामाने सांगितलं हे बाबा ऐक तळावर सेवा कर नशिबात नसणाऱ्या गोष्टी मिळतील वाक्य एवढं घरी घेऊन गेला तरी पास गया सेवा करा नशिबात नसणाऱ्या गोष्टी मिळतील अनुभव आली अंगा ते या जगात करील ते काय नोहे महाराज ते काय
देव काय करत कसं करत त्याचा अंतहीन पारही कुणाला लागत नाही. मामाने सांगितलं अरे सेवा कर. तो सेवा करू लागला. मामाने त्या आंब्याच्या झाडाला हात लावला. आंब्याच्या साठीने सांगितले ही शिंगाड्या तुला एक नाही तर 5 लेकरं होती. 5 झाली ती. आज आप्पाच्या वाडीला गेला ना तर प्रत्येक आमुषाला चंद्रभागेचं पाणी आणतात आणि आप्पाच्या वाडीच्या हरसिद्धनाथाला घालतात. प्रत्येक आमुषाला त्यांच्याच घरी भंडारा होतो या का तर मामांच्या कृपेने ती लेकरं जन्माला आली. त्याच्या भाग्यात मुलबाळ नाही त्याला माझ्या मामाने लेकरू बाळ दिलं. महाराजांना आज सुद्धा देतात बरं का फक्त सेवा कर. नशिबात नसलेल्या गोष्टी मिळतील. मामाने या सगळ्या गोष्टी केल्या. मग मामांकडे लोक वाढू लागली बघा. आता ती माणसाची जात लय हुशार. माणसाची जात अशी पाहुणं एक चमत्कार घडल्याशिवाय नाही घालत. जीवात नमस्कार घालत नाही. काहीतरी प्रचिती कळाली काहीतरी महिमा कळाला काहीतरी मामाची ख्याती ऐकली म्हणून आपण येत आलोया. तर हे आलेली सगळी देवासाठी आल्यात असं नसतं. मला सांगितलं कोणी कीर्तन ऐकाय येते कोणी आता तसं बघायचं तर ह्यातलं इकडचं तर गडी नेम घरी कोणी राहिले नाही म्हणून आल्यात. सगळ्याच घरातल्या महिलेकडे काय माती खात्या वगैरे काय करतात पर्याय नाही गड्या. तसंच असते सगळे आले की मग यावंच लागतंय गड्या. कोण देवासाठी येतोय कोणी कशासाठी. मामाचा दरबार असाच वाढू लागला. सगळे मामाच्या तळाव यायचे. मामानी विचार केला येते ती या निघून जाते ती म्हणून बाळूमामानी फाल्गुन वते द्वितीयाला मेतक्यात भोरबाजा खांबरून भंडारा उत्सव चालू केला. तोच भंडारा उत्सव आपल्या गावामध्ये आज होतो या. महाराज भंडारा उत्सव चालू केला भूतबाजा खांबरूला. इडापिडा करणी दोष भूतबाजा भानामती या सर्वावरती मामानी नियंत्रण केलं आणि भूतबाजा खांबरूला आणि भंडारा उत्सव चालू केला. तर भंडारा उत्सव चालू केला म्हणजे काय किंवा भंडारा म्हणजे काय पाहुणा भंडारा म्हणजे काय असतो. भंडारा म्हणाल तर भंडाऱ्यामध्ये 2 प्रकार. भंडाऱ्याचा पहिला प्रकार कपाळाला लावता येतो भंडारा आणि भंडाऱ्याचा दुसरा प्रकार आरतीनंतर महाप्रसाद सेवन करता येतो भंडारा. भंडाऱ्याचे महत्व आहे का. या मामांच्या दरबारात आलाय घरी जाताना कपाळाला भंडारा लावून जा. त्याचं कारण या मामांच्या मंदिरावाल्या कपाळाला भंडारा न लावता निघून जाणं हे दुर्भाग्याचं लक्षण आहे. कारण अरे ज्याच्या कोणाच्या कपाळाला माझ्या मामांचा भंडारा लागेल ना त्याची कर्मरेषा बदलण्याची ताकद या भंडाऱ्यामध्ये आहे. बदलून टाकते एवढी ताकद भंडाऱ्याच्या. मामाचा भंडारा सोनच या. पण ते सोनं हे करण्यासाठी मामांचं भक्त व्हावं लागते आणि मामांचं भक्त होण्यासाठी लय जन्मीचं पुण्य लागतं. आपलं लय पुण्य म्हणून हे आलो त्याला ठेवा. भाग्यवान लोक येतात. दुसरा भंडाऱ्याचा प्रकार आता आरती झाल्यावर महाप्रसाद सेवन करतायत तो भंडारा. त्याचं महत्वाचं या. जो कोणी बाळूमामांच्या मंदिरावर आरतीनं आणि या कीर्तनानं पवित्र झालेला प्रसाद सेवन करतो या. जो कोणी मामांच्या दरबारात महाप्रसाद सेवन करतो या. जो कोणी बाळूमामांच्या तळावरचा प्रसाद सेवन करेल ना त्याच्या अंगात कुठलीही रोगराई असू द्या कुठलीही बाधा असू द्या ती नष्ट करण्याची ताकद मामाच्या प्रसादामध्ये आणि भंडाऱ्यामध्ये. विठला विठला लोक येऊ लागली नाचू लागली गाऊ लागली उड्या मारू लागली निघून जाऊ लागली. मामाने विचार केला गड्या लोक येते ती खाते ती पिते ती निघून जाते ती तळाव करमायसाठी काय करमायसाठी काय आणू घरात आपण पाहू टीव्ही आणू अजून काय करू करमायसाठी. मोठ्याला मोबाईल म्हणायचं मोठ्याला तर हा तसं म्हणत काय बोलताय. हा काय आणू दुसरं मोबाईल आणू. बरं टीव्ही मोबाईल बघून मोक्ष मिळेल का मोक्ष अजिबात नाही. मामाने मोक्षाची वाट म्हणजे मुखी जनावर केली. मुखी जनावर करत असताना मेन रकी. बरं 4 पायचे एक जनावर एक का लय जनावर लय का नाही मग त्यातली मेंढीच का केली असेल. बरं 4 पायची मी सगळी आडवी 2 पायची कोंबडी बदक आडवी जगात सगळी प्राणी आडवी एकच प्राणी उभा त्याचं नाव काय नाव या माणूस. लेंगरे पाहुणं तो वर बसलेला देव विचार करीत असेल माणूस उभा असून एवढा आडवा वागतो या. आडवा असता तर कसा वागला असता देवाला प्रश्न पडला. एवढी विचित्र माणसं वागायला लागली गड्या म्हणून गोड जगा हे सांगण्यासाठी कीर्तन या. मामानी आडव्या मेंढीचा स्वीकार केला. बरं मेंढीच का नम्रतेचं प्रतीक. कधी बघा मेंढी चालताना खाली मान करून चालते कशी ताट मारून करून चालत नाही माणसागत. विठाला विठाला एवढं शिकवते मामाची मेंढी एवढं शिकवतोय मामाचा दरबार झुकून चाला. काय शिकवतोय नीतिमतीने जगा प्रामाणिकपणाने जगा इमानदारीने जगा. कुणाला फसवून जगू नका कुणाला लुबाडून जगू नका. गोरगरिबाच्या माना मुरगळून जगू नका. कोण्या गरीबाचं पैसे बुडवू नका. पुढच्या जन्मात त्याच्या दारात बैल होऊन राबावं लागल जसं कराल तसं. इथं कुणाचं कुणाला जात नाही. गोड जगा झुकून चाला. गावातून चालताना हात जोडून चाला. तुम्ही नम्र राहाल तर कायम टिकाल. नम्र राहाल तर चिरकाल टिकाल. नम्र राहाल तर प्रत्येकाच्या आठवणीत राहाल. आणि आणखीच खोल सांगू का छाती काढली की थोड्या दिवसाचा काळ. रावणाचा पण लागेल आपण माणसं
नम्रतेने जगा, नीतिमतीने जगा. गर्व झाला तर स्मशानभूमीत जा. बघा, हात जोडून चालणाऱ्याची बी राखच झाली या आणि छाती काढून चालणाऱ्याची बी राखच झाली या. म्हणून गर्व करू नका. झोपून चाला हे शिकवण्यासाठी मामाचा दरबार त्या मेंढीचा स्वीकार केला आणि चांदीचा कमरेचा करदोडा मोडला आणि निपारी होऊन जाऊन 5 मेंढर आली आणि त्या 5 मेंढरांची आज बाळूमामांच्या 19 पालकात 50,000 मेंढर फिरतात. हीच ताकद बाळूमामाची. हे पण लांब कशाला बाबा, आपल्या घरी आपली 4च जनावर, 4च्या वर नसतली, 4च असतली तरी सुद्धा आपल्या अख्ख्या घरादाराची पळापळी होती. बरोबर का? 4 जनावरांसाठी आपलं अख्खं घरदार पळतं या. आज मामा 50 जनावरांचा उघड्यावरचा संसार कसा सांभाळत असते जरा बारकाईने विचार करा. मेंढर गेली सुरुवातीला सांगितलं, बाबा ऐका रे, तुम्हाला जोपर्यंत माझी मेंढर राखणं होते तोपर्यंत राखा आणि ज्या दिवशी तुम्हाला माझी मेंढर राखणं होत नाही, अरे सोना आणून आत्मापूरच्या डोंगरावर तिथल्या दगडाने जर मेंढ्या नाही राखल्या तर जगात बाळूधनकर नाव चालणार हा शब्द मामाचा या. म्हणजे यातून मामाला एकच सांगायचं, होत असेल तर, नाहीतर काय बंधन, होत असेल तर का. मेंढर गेली डोंगरावर, भक्त गेली, सांगितलं मेंढ्या राखा. डोंगरावर गेली, नाचू लागले, गाव लागले, उड्या मारू लागले. नाचता नाचता काय म्हणायची माहितीये का? भंडारा कपाळी हाती घोंगड न काठी, भंडारा कपाळी हाती घोंगड न काठी, विकू द्या राखी तो मेंढर बाळूमामा. भक्त डोंगरावर गेले, मेंढर राखून एक दिवशी आले आणि आल्यानंतर मामा बाजावर बसले होते. बाजूवर बसले मामा, भक्त पुढे बसले. संध्याकाळची वेळ झाली आणि भक्त मामाला म्हणते, मामा तुम्ही सामान्य नाही हो, मेंढीची निर्मिती वारुळातून केली. मामा मुक्या जनावरांची सेवा करताय. मामा पूर आलेली नदी तुम्ही भंडारा टाकून मधून गावता, इकडचं पाणी इकडे उभा करताय, इकडचं पाणी इकडे उभा करताय, मधून खडखडीत वाट निर्माण करताय आणि अलीकडच्या मेंढ्या पलीकडे नेताय. म्हणजे मामा पंचमहाभूतावर सरदार तुमचे या अशक्य शक्य करताय. मामा आम्हाला तुमची सेवा करू द्या. मामाने सांगितले, येड्या हो, अरे माझी काय सेवा करताय, मी ज्या देवाची करतो त्याची करा. बाळू मामा कुठल्या देवाची सेवा करत होते? पांडुरंगाची. कुठल्या देवाची? पांडुरंगाची. मामाने सांगितलं, जा आणि तळामध्ये जाऊन बघ कुठल्या देवाचा फोटो. तो पुण्यापासून घरी नावाचा भक्त धावत गेला. म्हणला, मामा मुळे महाराजांचा आहे, हा पालशिराचा आहे, विठ्ठल देवाचा आहे, काशीलिंगाचा आहे, महालिंगाचा आहे, कारंड्या मायाकाचा आहे, मरगुबाईचा आहे. मामा सगळ्या देवाचा फोटो आहे. आणि येड्या त्यातला मोठा कंचा आहे तो तर पंढरपूरच्या पांडुरंगाचा. मग विचार काय करताय, आर्य संसारा उठा वेग करा, शरण जा उदारा पांडुरंगा. त्याच पांडुरंगाला शरण जा, त्याशिवाय जीवनाची सार्थकता नाही. त्यावेळी पुण्यापासून काय म्हणला, मामा अहो त्याच देवाला शरण जायचंय, तोच देव प्राप्त करायचा आहे, पण तो देव आम्हाला सहजासहजी प्राप्त होत नाही. मामा त्या देवाकडे जाणे अगोदर हरिप्राप्तीशी उपाय धरावे, संतांचे ते पाय. तो देव प्राप्त करण्यासाठी आम्ही जीव म्हणून जन्माला आलो. या माणसाला देवाकडे गेल्याशिवाय पर्याय जावंच लागलं, पण त्याच्याकडे जाणे अगोदर. बघा मला खरं सांगा, झाडाचं फळ पडल्यावर खाली असं जमिनी येतं का आकाशात उडून जातं? बरं, आंब्याचा सीझन चालू आहे, आंब्याला दगड मारले आंबा जमिनी येतो का आकाशात उडून जातो? गुरुत्वाकर्षण कुठे आहे? मला सांगा, अग्नी जर पेटवला, तुम्ही जर जाळ लावला तर अग्नीची ज्वाला अशी वर निघते का खाली निघते? बरं. अजिबात देवाच्या समोर तुम्ही दिवा लावला, दिवा लावल्यावर अग्नीची ज्वाला वर निघते का अशी खाली जाते? वर निघते का नाही? बघा, दिवा लावा, पंथी लावा, अग्नीची ज्वाला कुठं? म्हणून तुम्ही बारकाईने बघा, काही पेटवा अग्नी, काही म्हणजे रान पेटवायचा चालू एखाद्या चांगल्या गोष्टीसाठी तुम्ही काही बी पेटवा, अग्नी कुठं निघणार? वर. समजा अजिबात तुम्ही चुलीच्या पुढे बसला, मस्त पैकी समजा चुलीला तुम्ही जाळ घाले बसला, वरती तवा ठेवला, आता तुम्ही
सगळं खरं पण सांग विचुली आहेत त्या का लय पुण्यवान गाव आहे तुमचं. आमच्याकडे बारामतीत जाण लेकराला म्हणा चूल, ते म्हणतात चूल म्हणजे काय असतं, तिथनं सुरुवात आहे आमचं. पुण्यवान गाव आहे चुले. बरं चुली म्हणतात पहिल्यासारखी घर नाही. पहिल्या काळात चुली असायच्या, 3 डेमस खालून जाळ घालायचा, वरती तवा असायचा, पुढं काठवट असायची, काठवटीला 2 कान, कानावर पाय ठेवायचं, मग भाकऱ्या करायच्या तुम्ही. बरोबर कावाची पहिल्या काळात असायचं का नाही? तुमच्या माहेर आठवा, तुमची आई कशात भाकरी करत होती? काठवट असायची, काठवटीला 2 कान, काना पाय ठेवायचा, मग भाकऱ्या करायच्या. आता काठवट गेली त्याच्या जागेवर घरात एक लोखंडी आली, काय म्हणतात तिला? म्हणाय किती भारी वाटतंय. काय नाव आहे म्हणा की? हा काय नाव? परात. म्हणाय बी भारी वाटते काय? बरं आता ते परात माणसात तर आजोबा बघा, परात पहिल्या काळात काठवट होती, काठवटीला 2 कान. आता काठवट गेली घरात परात आली, त्या परातीला बी असं 2 कान आहेत, परातीच्या कानावर पाय ठेवायचं, मग भाकऱ्या करायच्या. ऐका, घरात परात परातीला बी 2 कान आहेत गावाची, घरात परातीला 2 कान आहेत का? नाही तर वय मग सोडून पाय कुठं ठेवती म्हटलं गड्या म्हणा आता शिका मला तासभर असं सांगत असतं तर नसतं व्यवहार कर म्हणून गेला आम्हाला. कुठं आहे तो पडळकर पाहून त्या दिवशी एक जण जोडीदार मला म्हणला बारामतीचा, मला आमच्या घरी जेवायचं, माझ्या बायकोच्या हाताला लय चव आहे. त्याला म्हणला अरे शंकर पाळ्या, तुझ्या बायकोच्या हाताला चव नाही, तुझ्या बायकोच्या मला मोठ्याने म्हणायचं बेच नाही आपला याला हो काय निघून. पहिल्या काळात लोक बाबा गोड जगायचे, 100 वर्ष जगत होती लोक. का माहिती का? खात होती चांगलं, राहत होती चांगलं, पीत होती चांगलं, सुंदर अन्न खायचे जात्यावरचे. सुंदर माझे जाते गा फिरते कौतुके, उभ्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला, सासू आणि सासरा दिरतो तिसरा, उभ्या गाऊ भरतारा तू ये रे बा विठ्ठला. सुंदर गाणी, सुंदर वड्या म्हणायच्या. ते केलेलं पुण्य अन्नात उतरायचं, आणि पुण्यवान अन्न खाल्या माणूस 100 वर्ष जगायचा. पहिल्या काळात लोक खात होती चांगलं, पहिल्या काळात लोक पेत होती चांगलं. पाणी काय पेत होती? पाणी. आजीबाई आठवा, पहिल्या काळात विहिरीवरून तुम्ही पाणी शिंदून आणायचं का नाही? आता सोनांची माझ्या दारात पाणी, पण दारात तरी कसं म्हणावं, किचनला आले फिल्टर लावलेला असते, हाडा लावायचा एका बाजूला घ्यायचा. पडळकर पाहुणं काही दिवसांनी अशी फॅशन येणार आहे आपल्या बारामतीत, तर एखादा पाहुणा घरी आला का नाही डायरेक्ट तोंडात नळी पितूला प्यायचं येतं. कशाला मला तेवढा तर करून द्यायचा? मी सांगतोय काय, जशी साधनं वाढतील तसं आयुष्य कमी होत चाललं. पहिल्या काळामध्ये असं काही नव्हतं. चुलीवरचं अन्न शुद्ध खायची, आणि चुलीवरची भाकरी आणि गॅसवरची भाकरी जमीन आसमानाचा फरक येतो. बघा चुलीवरची भाकरी काय मस्त असायची, आणि गॅसवरच्या भाकरीला चव नाही गड्या. पहिल्या काळात चुलीवर जर भाकऱ्या करायला बसल्या तर भाकरी अशा गोच्च व्हायच्या. पहिल्या काळात लय भाकऱ्या असायच्या, आणि पहिल्या काळात भाकऱ्या फुगत होत्या. पहिल्या काळात भाकऱ्या फुगत होत्या. मी अजून काहीच म्हणलो ना, तुम्ही का हसताय ते मला अजूनही कळालं नाही. हे बघा मी काय बोलते ह्याला मी जबाबदार, पण तुम्ही काय ऐकताय ह्याला तुम्ही जबाबदार. मी एवढंच म्हणलं पहिल्या काळात भाकऱ्या फुगत होत्या. आता गॅसमुळे फुगत एवढंच असेल, दुसरं काय असायचं तुम्हाला काय समजायचं ते समजा. पहिल्या काळात भाकऱ्या असायच्या, आजीबाई ती काठवट असायची, तुम्ही चुलीला जाळ घालायचा. बरोबर का? मुद्दा हात चालू होता. चुलीला जर तुम्ही जाळ घातला तर अग्नी असा वर निघायचा का खाली झोपत राहायचं? वर निघायचा. काय निघतो का? तर अग्नीची देवता कोण आहे? सूर्य. अग्नी कुठेही पेटवला तरी त्याला असं वर सूर्याकडेच निघावं लागतं. तसा हा जीव कुठेही जन्माला आला, जीवाची देवता देव या, जीवाला देवाकडे जावंच लागतं. मग महाराज जर जीवाला देवाकडे जायचं असेल, मामा तोच देव आम्हाला प्राप्त करायचंय, पण तो देव सहजासहजी प्राप्त होत नाही. त्या अगोदर तुमचं दास, तुमचं सेवक व्हावं लागल. आणि मामा तुमची सेवा केल्यावर तुम्ही आमच्यावरती कृपा करताल, आणि तुमची कृपा म्हणजे सामान्य नाही मामा. अहो आका जग आमच्यावरती कृपा करतो या, पण स्वार्थी. पण मामा तुमची जर सेवा केली का नाही, तुम्ही आमच्यावरती कृपा करता निस्वार्थ भावनेने, कुणाप्रमाणे? तुम्ही महाराज सांगतायत बाबा
मामा तुम्ही संत आहात, माझी माय आहात, बाप आहात, कृपावंत आहात. अभंगाचं पहिलं चरणाचा प्रवेश आहे का तुम्ही संत. संत म्हणजे काय एक ध्यानात ठेवा. संत होण्याकरता संत राहावं लागतं, तेव्हा संत होता येतं. भर दिवसा बुराटीच्या काठीने मारलं सहन करावं लागतंय. उकळतं पाणी अंगावर टाकलं झेलावं लागतं. लोकांनी शेण झोळीमध्ये टाकलं सहन करावं लागतं. तुका म्हणे संत सोशी जगाच्या घात. मामा तुम्ही संत आहात, माझी माय आहात, बाप आहात, कृपावंत आहात. अभंगाचं पहिलं चरण सुटलं बरोबर. अभंग गोड या मामाने आज अभंगामध्ये आज तुकोबराणी मामाला आई म्हटलं. तुम्ही संत माय आणि नंतर बाप कृपावंत. आता हे विस्तार होतो म्हणताना बरं का, नाही तर मूळ अभंग तुम्ही संत मायबाप एकात आहे आणि मग कृपावंत. मायन बाप ते विस्तार होतो गायन करताना. मामा तुम्ही संत आहात, माझी मात. आता अगोदर तुम्ही संत बाप माय कृपावंत मला म्हणता लागतं, किंवा या ती म्हणती नारी नरच्या जाग्यावर नर नारी म्हणता लागतं. कोणी कन्या पुत्राच्या जाग्यावर पुत्र कन्या म्हणता लागतं. मातृदेव भव तिथं अगोदर पितृदेव भव म्हणता असतं. अगोदर कन्या का नारी का स्त्री का महिलाच का त्याला कर. आता माय माऊले तुम्ही माझ्या आई आहात, तुम्ही सगळ्या जणी बहुसंख्येने उपस्थित आहात. अगोदर तुकाराम महाराज बाळूमामाला आई म्हटली. का म्हणून आई म्हटले. बाप म्हणता लागताची बात आई का. आता जगाच्या पाठीवर आई जेवढं करते तेवढं कोणीच करू शकत नाही. माय माऊला जेवढं करतात तेवढं कोणच करू शकत नाही. आपला काहीच उपकार नाही त्यांचा, लय उपकार आहे त्यांचा आपल्यावर. किती माहितीये का. आता हाच तुम्ही लय जरी बसलाय तर ऐकून जा. तुमचं लय उपकार आहेत, कधी स्वतःला कमी समजायचं. त्यांचा एक बी उपकार नाही, लय उपकार तुमचा. पहिला तुमचा उपकार यांच्यावर बघा. त्यांचा पहिला उपकार बाबा आपल्यावर. एक म्हणजे ज्या घरी लहानाच्या मोठ्या झाल्या, ज्या मायबापानं तर हाताच्या पुढावाप्रमाणे जपलं, ते सगळे रक्ताची नाती तोडून आयुष्यभर तुमच्या दारात आल्या. पहिला उपकार. कीर्तनात आपलं चेहर बघा. कधी छातीत कळ इथं महाराज सकाळ कोणी मरल आधी कोणाला माहिती. मस्त बसायचं शेवटचा दिवस म्हणून जगायचं, गोड जगायचं, फ्रेश बसा, ताट बसा. कीर्तनात तुमचं चेहरा म्हणजे गुलाबाच्या फुलासारखं उमललं पाहिजे. कसं गुलाबाच्या फुलासारखं. तुमचं चेहरा म्हणजे गुलाबाची फुलं. मोठ्याला म्हणायचं तुमचं चेहरा म्हणजे गुलाबाची फुलं. तुमचं चेहरा म्हणजे गुलाबाची फुलायचं. तर चला पाहुणा फुलं तर फुलं, पण कीर्तन होतो त्याची सूर्य फुलं होती नका तेवढं करा बास. चला मस्त बसा, ताट बसा. हसत राहा, हसण्याला आयुष्य वाटतं. माणसाला दोन गोष्टी आणून दिल्या. एक म्हणजे वाचन, दुसरी गोष्ट हास्य. बोलता येतं असा एक प्राणी माणूस आणि हसता येतं असा एक प्राणी माणूस, म्हणून हसत जा. तरी सुद्धा कीर्तनात बसल्यावर काय काय कडे असं बुवाला सावळा आल्यासारखं बसलं. हास नाही तर तिकडं मरून जा, आम्हाला काय संबंध नाही बाबा त्याचा. मस्त बसा, ताट बसा. सांगत काय होतो हा कीर्तन. आज तू कुठं पाटील पाहुणे कुठं काय का मी एवढंच सांगत होतो. पहिला उपकार यांचा बरोबर का आयुष्यभर तुमच्या दारात आल्या. दुसरा उपकार ऐका. कपाळ तिचं कुंकू तुमच्या नावचं लावते. गळा तिचा मंगळसूत्र तुमच्या नावचं घालते. हात तिचे चुडा तुमच्या नावचं घालते. पाय तिचं पैंजण तुमच्या नावचं घालते. पायची बोट तिची जोडवी तुमच्या नावची घालते. आणि रक्त तिचं या, दूध तिचं या, गर्भ तिचा आहे. आणि आज सगळ्यात लेकरू तुमच्या नावचं लावते. यापेक्षा स्त्रीनं काय करावं एकदा जोरदार टाळ्या महिलांसाठी वाजवायला सुरुवात. मामांच्या देखील हा तुमचा लय मोठा अधिकार आहे. कधी स्वतःला कमी समजू नका. लय उपकार काय आपल्या उपकार आहे त्यांच्यावर. एवढं सगळं आपल्यासाठी करतात, पण आपण काय त्यांच्या नावाने लिहितो. सांग इथं घडी आज कोणी बी कीर्तनातून उठान म्हणा मी माझ्या बायकोच्या नावाचं हे लिहिणं लिहितो. आजचं पाकिट त्याचं नाव टाकून त्याच्या नावाने देतो. काय का तेवढं देतात पाहुणं, पण ते तुमचं नाव टाकून तुम्हाला देणार. फक्त उठून उभा म्हणा मी माझ्या बायकोच्या नावाचं हे लिहिणं लिहितो. माहिती कोणी उठणार नाही म्हणून पाकिटाचं नाव काढलं काय नाही. आहे का आपल्याकडे पुरा काय काय पुरावा लग्न झालं का. तरण्याचा म्हातार होऊन याला काय तसाच गोसावी राहिला, कुणाला कळतोय लग्न झालंय का नाही. काय पुरावा आहे आपल्याकडे. अजिबात नाही. त्यांचा लय उपकार गड्या म्हणून अगोदर माय म्हटलं. बघा महाराजांना लय तुकोबराने सुद्धा प्रथम प्राधान्य दिलं. आता सुद्धा लेडीज फर्स्ट 50% आरक्षण आहे बाबा त्यांना. काय आपल्यासारखं सगळ्या गोष्टी त्यांच्यासाठी. लेंगरे पाहुणं मला एवढं कळतं गड्या लाडका भाऊ आला असता याय पाहिजे होता का नाही आला. तर सरकारला माहितीये गड्या काही जरी झालं तर जगात दगानं देणारी एकच जाते फक्त ह्या माय माऊल्यांची. जज खातात त्याच गातात गड्या. हे गड्यांचं काय बोला तिकडं चांग बोलाय त्यांचं काय असतं ते खाते तसं तसं हे जज खाणार त्याचं खाणार. म्हणून यांना प्राधान्य दिलं. सरकार लय हुशार आहे. सरकारला सगळं माहिती गड्या. सगळं ह्यांच्यासाठी का त्या जगात ह्यांचं जेवढं उपकार आहे तेवढं कुणाचंच नाही. पण आज सुद्धा तुकाराम महाराज मामांना पहिल्यांदा आई म्हणतात. मामांना आई म्हणतात. मामा तुम्ही आई आहात माझे बाप आहात. तर बाप का उशिरा. जगात बाप लवकर कळालाच नाही. आई लेकराला कडे घेते मला दिसते लेकरानं पाहावं, पण बाप लेकराला खांद्यावर घेतो मला दिसत नाही ते लेकरानं पाहावं. मला बापाची माया कधीच कोणाला कळत नाही. पण अगोदर माय आणि नंतर बाप. बाप करण्यासाठी एकतर बाप जावा लागतो आणि बाप करण्यासाठी एकतर बाप व्हावं लागतं. त्याशिवाय बाप कळत नाही. तुम्ही
संत आहात, माझे बाप आहात, माय आहात, कृपावंत आहात, दयावंत आहात. तुमच्या कीर्तीचं वर्णन करू शकत नाही का? तर तुम्ही या विश्वात आला, या भूतालावरती आला, या सांगवी गावाच्या या पाटील वस्तीवरती आला. एक कारण अवतार तुम्हा धराया कारण उद्धारा या जन जड जीवा. मामा, आम्हा सामान्य जड जीवांचा उद्धार करण्यासाठी तुम्ही येता आला. मग उद्धार केला म्हणजे काय? वाढवलं सुख, वाढवलं भक्ती, वाढवला भाव, वाढवला धर्म आणि कुणाच्या नाम विठोबाचे या जगामध्ये भगवंताच्या नामाचा मामा तुम्ही प्रचार केला. म्हणून तुकोबारे म्हणतात तुम्ही नामाचा प्रचार केला. पण नामाचा प्रचार केला म्हणजे काय? देवाचं नाव हे आम्हाला माहिती करून दिलं. देवाकडे जायला तुम्ही आम्हाला सोपा मार्ग करून दिला. तर देवाकडे जायला लय मार्ग आहे. आता सांगाय वेळेचं बंधन आहे. त्यातला सोपा मार्ग या भक्ती. कुठला मार्ग देवाकडे जायला सोपा? भक्ती. बरं, भक्ती सुद्धा 9 प्रकार. 9 वेळा काही बोली द्यायच्या भक्ती द्यावी माझे हाती संतोषन. मग महाराज तुमच्या 9 भक्त्या काय आम्हाला कळणार? सांगवीची लोक, आम्ही साधीबाधी या कष्ट करून जगणारी लोक, शेती करून जगणारी लोक, तुमच्या वारकऱ्यातलं बी लय कळत नाही, तुमच्या संप्रदायातलं बी लय कळत नाही. आलायच एवढ्याला तर एवढंच सांगून जा, आम्हाला 9 भक्त्या काय कळायच्या नाही. सोपी भक्ती सांगा. मग सोपी भक्ती ऐकून जा. एकच या नाम संकीर्तन साधन पै सोपी जळतील पापी काल परवाची. जळतील पापी जन्माची बी नाही, जन्मांतरची पाप जाण्याची ताकद नामामध्ये या. मग नाम घेतल्या होतं काय? नाम घेता उठाउटी होय देहरूपी विश्वरूपी प्रपंचरूपी संसारातून सुटका होईल. आईचा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पडी मिठी. ते जगाच्या मालकाच्या दरबारात त्याच्या चरणाला मिठी मारते. असं काहीतरी कमवत असताना त्याच्यापाशी जायचं म्हणजे त्याला आवडतं ते केलं पाहिजे. मग देवाला काय आवडतं? आवडे देवाशी काय का प्रकार? नामाचा उच्चार रात्रंदिवस देवाला ती आवडतं. मग मामा तुम्ही सांगताय देवाला नामाचा उच्चार आवडतो या. मग तुम्ही सांगता देवाचं नाव घ्यायला. मामा तुम्ही म्हणताय देवाचं नाव घेतल्यावर जीवनाचा उद्धार होतो, देहाचं सार्थक होतं, वैकुंठाची वाट मोकळी होती, पाप नष्ट होतं. मग जास्त काय सांगू नका. आम्ही उशीर झाले कीर्तनात बसलो. या मुद्द्यावर या आणि एवढंच सांगा, मरायच्या आधी आम्ही जीवनाचा उद्धार कराय त्या देवाचं नाव घ्यायचं कसं? देवाचं नाव घ्या आणि जीवनाचा उद्धार करा असं तुकाराम महाराजांनी सांगितलं. तर भगवंताचं नाव घेणारा माणूस जीवनात कधीच वाया जात म्हणून या समस्त बाळमामाच्या मंदिरात आज ज्याने कोणा हाताने टाळी आणि मुखाने नाम घेतलं ना त्याची स्वर्गाची वाट मोकळी झाली. हा माझा नाही संतांचा पुरावा. म्हणून एवढ्या गोड प्रेमाने देवाचं नाव घ्या का? तर तो देव उद्धाराचं साधन या आणि देवापाशी पोहोचवलं. इथं बसलेल्या सगळ्या सुख पाहिजे का? पाहिजे का? जगाची धावपळ कशासाठी? विधभर पोटासाठी, सुखासाठी. माणसाचा धड धरणीला पडेपर्यंत धडपड करावी लागते. धड पडेपर्यंत धडपडे कशासाठी? सुखासाठी. मग जगात सुख पाहता जवा पाणी दुःख परवता एवढी सुख लय कमी. बाळमामाच्या भाकणुकीत सांगितलं या हे पापाचा डोंगर या आणि पुण्याच्या दोरीवर तरला या. एवढं पुणे एवढं पाप झालं या. सगळीकडे दुःख या आनंद थोडा या. महाराज जर सुख पाहिजे असेल तर एक ठिकाण या सुखरूपाईचा दिवसा कोणी सांगा माझ्या पांडुरंगा सारिका किंवा सर्व सुखाच्या आगर बाप रखमा देवर ए तुझे पायी सुख सर्व आहे सुख तिथं या. मग सुख पाहिजे असेल तर आम्ही त्याला शरण गेलं पाहिजे. शरण जाण्या अगोदर संतापाशी गेलं पाहिजे. का जर संत अधिकारी संपले मामा तुम्ही अधिकारी संप
कंपन संत हात तुकोबऱ्याला प्रश्न पडलाय बाबा मामा या जगात आली तुम्ही आम्हाला मोक्षाची वाट पुण्याची वाट भक्तीची वाट दाखवली संसाराचा त्याग केला गणगोत्र मित्र परिवार अपिष्ट सर्वाचा त्याग करून तुमच्या आमच्या देहाचा उद्धार केला तुमच्या आमच्या जगाचं कल्याण करण्याकरता रानो मालाने मुक्या जनावरांचा पायदिन सोळा घेऊन फिरतात आज मामाचा अधिष्ठान या मामाने तुमचं आमचं कल्याण केलं म्हणून तुकोबऱ्याला प्रश्न पडलाय मामाला उपमा देवी कशाची म्हणून पहाटेच्या पाण्यात गोपीचंद उघडताना प्रश्न पडला जसा हा चंदन उघडल्यानंतर झिजून गेला तशी मामा आली आणि स्वतःचा देह चंदनाप्रमाणे झिजवला म्हणून धरून प्रसंगाला धरून मामांचं चरित्र 2 तास तुमच्या पुढे सांगण्याचा प्रयत्न केला जे चुकीचं अल्पबुद्धीचे दोष बरोबर ते सकल संत महात्मे मायबापांचे कृपा आशीर्वाद ज्यांच्या माध्यमातून ही कीर्तन सेवा माझ्यापर्यंत समस्त गलांडे पाटील पाहुणे परिवार मामांची तन मन धनाने सेवा या ठिकाणी करतायत गेले 3 वर्ष झालं मामा आपल्या भूमीमध्ये येऊन बसलेत त्याचा असणारा हा वर्धापन दिन म्हणा किंवा भंडारा सोहळा म्हणा त्या निमित्त आयोजित ही कीर्तन सेवा सेवेसाठी उपस्थित तुम्ही सर्वच महिला वर्ग पुरुष वर्ग आलेले बाहेर गावून या गावावरून सर्वांच्या चरणी नतमस्तक होत असताना गोड मृदंगाचार्य महाराज तुमच्या चरणी नतमस्तक समस्त गायनाचार्य मंडळी टाळकरी मंडळी तुम्हा सर्वांच्या चरणी नतमस्तक महाराज तुम्ही आचारी विनेकरी बाबा असतील पाहुणे मंडळी तुम्हा सर्वांच्या चरणी नतमस्तक गोड आणि सुंदर साऊंड सिस्टीम दादा आणि गोड साऊंड सिस्टीम दिली दादा तुमच्या मनापासून आभार व्यक्त करत असताना आणि या सर्वांच्या चरणी नतमस्तक होत असताना ज्या देवाचा दरबार भरलाय त्या आत्मपूरच्या देवाने एक सांगितले बाबा ऐका रे बाबा तुम्ही एक करा माणूस म्हणून जन्माला या देवाला शरण जा त्याशिवाय जीवनाची सार्थकता नाही ऐका आज मामाने सांगितलं देवाला शरण जा का तर मामाने सांगितलं ऐका बाबा मी सांगतोय देवाला शरण जा उद्या दुसरा कुणी येईल तरी सांग देवाला शरण जा आणि जर तुम्ही आमचं नाही ऐकलं का नाही मग काय होईल हे तरी नाही कळलं असं मला वाटायला लागलं ऐका 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 हे कीर्तन माध्यम कशासाठी माहितीये का नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञान दीपलाव जगी कीर्तन हे माध्यम असं या उद्धाराचं या नाचावं कुठे हे सुद्धा कळलं पाहिजे त्यांना भाग्यवंतांनी हरी कीर्तनात महाराज हा मामाचा दरबार या वर्षी आपण सगळे बघतोय पुढच्या वर्षी बघाय मी राहतोय का नाही किंवा तुम्ही राहताय का नाही हे कुणालाच माहित नाही मग हे कीर्तन नुसतं ऐकायचं नसतं अनुभवायचं असतं मी मला सांगितलं कीर्तन आपल्या मस्तीत करायचं पण कसं शिस्तीत करायचं ऐका आता कीर्तन 1-2 तास झालं तुम्ही बसून ऐकताय तुम्ही बी कंटाळला असाल म्हणजे बसून कंटाळला असाल मग आता एक सर्वांना विनंती गड्या हा मामाचा दरबार भरलाय हा सोहळा स्वर्गात सुद्धा नाही हा सुख सोहळा काय वानू किंवा हा सुख सोहळा स्वर्गी नाही स्वर्गीच्या मरी चिताती देवा मृत्यू लोकी बाबा जन्मामा ये देवा आम्हाला बी माणसाचा जन्म मिळू दे आणि या सांगवी गावातल्या मामांचा दरबार भरलेला आम्हाला पाय मिळू दे गड्या हा त्यांना पण पाहायला मिळत नाही आपलं लय मोठं पुण्य मग हे करायचं गड्या आता सर्वांना विनंती हा कीर्तन सोहळा सर्वांनी अनुभवायचा आहे सर्वांनी आपापल्या जागेवरती उठून उभा राहा सर्वांनी चला उठा पटपट महिला मंडळ प्रत्येकानं हाताने टाळी मुखाने ना प्रत्येकाने कीर्तनामध्ये उड्या मारायच्या नाचायचं पावलं खेळायचे आनंद व्यक्त करायचा महिला फुगड्या खेळायच्या आता ह्यो दिवस उद्या बघायला मिळणार किंवा परवा बघायला मिळणार नाही सर्वांनी हात वर करा हात वर काढा कंटाळा घातला सगळा आता हाताने टाळी मुखाने ना महिला मंडळ मध्ये फुगड्या खेळा किंवा इकडे पटांगणे पुढे या सगळ्यांनी इकडे टाळकरी मंडळी हाताने टाळी आणि मुखाने ना कसं पिना बाजवारी
मल्हारीची वारी मल्हारीची वारी ओ माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी बोला
कसं वाटतं या हे कीर्तन ह्या सांगवी गावात नसून आत्मापुरात मामांच्या दरबारात सोहळा चाला एवढा देखणार सोहळा या ठिकाणी आयोजित केला गड्या. तुम्हा सर्वांच्या ठिकाणी मनापासून आभार. झाले कीर्तनाचा हात वर करा सगळ्यांनी. झाले कीर्तना ज्या आत्मापूरच्या देवाचा जागर चाललाय, ज्या देवाचा दरबार भरला त्या आत्मापूरच्या देवाचं हाताने टाळी आणि मुखाने नाम सर्वांनी नामस्मरण करायचं. कसं महाराज की जय. गुरु तुकाराम महाराज की जय. बोला 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 नावाने. असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि बाळूमामाची आरती प्रवचन सर्व व्हिडिओ रोज पाहण्यासाठी विसरू नका. बोला जय बाळूमामा. जय जय बाळूमामा.